येवलेकर यांच्या देवमाणूस या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी आपण सगळेजण उपस्थित आहोत. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आणि HCC चर्चचे पास्टर इमॅन्युएल सर यांना विनंती करते की त्यांनी प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात करावी. हम अपने सरों को झुकाएं और खुदा से हम प्रार्थना करें, क्योंकि खुदा का वचन कहता है, उसका भजन संहिता उसका 118 और उसके 24 वचन में कि आज का दिन परमेश्वर ने हमारे लिए बना है ताकि हम उसमें आनंदित और प्रफुल्लित हो. सचमुच आज का दिन प्रभु ने हमारे लिए बना है, इसलिए हम अपने सरों को झुकाएं और खुदा से हम प्रार्थना करें. हम प्रार्थना करें. धन्यवाद पिता परमेश्वर, हम तेरे नाम को धन्यवाद देते, तेरी स्तुति करते हैं, तुझे ऊंचा उठाते हैं, तेरे हमद सिताइश हम करते हैं. शुक्रगुजार है खुदा तेरे तमाम उन आशीषों के लिए, तेरे बरकतों के लिए, तेरी मोहब्बत के लिए, तेरी मेहरबानी के लिए और इन सब से बढ़कर तेरे अनुग्रह के लिए प्रभु, जो तूने प्रभु यीशु मसीह के द्वारा हमको दी है. इस समय प्रभु परमेश्वर हम धन्यवाद देते प्रभु परमेश्वर आज के इस दिन के लिए. हाँ प्रभु परमेश्वर, तूने प्रभु आज का दिन प्रभु परमेश्वर हम सबको इस जगह में इकट्ठा किया प्रभु परमेश्वर, ताकि प्रभु परमेश्वर हम प्रभु अंकल के याद में प्रभु परमेश्वर आज का दिन को प्रभु परमेश्वर तेरे हाथों में हम समर्पित कर सके. हाँ प्रभु परमेश्वर, एक अच्छी जीवन उनको तूने दिया प्रभु. आज हम धन्यवाद देते प्रभु परमेश्वर, क्योंकि वो तेरे साथ है प्रभु परमेश्वर. उस आसमान के वैभव में प्रभु परमेश्वर वे तेरे साथ प्रभु परमेश्वर सकूनत पा रहे प्रभु, शांति पा रहे प्रभु. इसलिए हम तेरे नाम को धन्यवाद देते प्रभु परमेश्वर. इस समय प्रभु परमेश्वर मैं प्रार्थना करता हूँ प्रभु परमेश्वर पूरे येवलेकर परिवार के लिए प्रभु परमेश्वर, नदी परिवार के लिए प्रभु, उनके हर एक रिश्तेदारों के लिए प्रभु परमेश्वर, और हम जो प्रभु अतिथि जन प्रभु परमेश्वर जिनको प्रभु यहाँ न्योता मिला है प्रभु, हम सब यहाँ आए हैं प्रभु परमेश्वर, उन प्रभु हम सब पर प्रभु तेरे अनुग्रह हो, तेरी आशीष हो, तेरी बरकत हो प्रभु. हम सबको प्रभु परमेश्वर इस महामारी से प्रभु बचा कर प्रभु, तू प्रभु परमेश्वर हमको प्रभु तू सेहत और तंदुरुस्ती दे प्रभु परमेश्वर, और प्रभु अपने लहू से प्रभु हम सबको तू छुपाए रखे प्रभु परमेश्वर. हाँ प्रभु परमेश्वर, तू हमारा ऐसा परमेश्वर है जिसने हमको वायदा दिया है, हमसे कहा कि तू युग की समाप्ति तक सदैव हमारे साथ रहने तू परमेश्वर है. इसलिए प्रभु हम तेरे नाम को धन्यवाद देते हैं, तेरे उस प्रेम के लिए प्रभु जो प्रभु यीशु मसीह के द्वारा तूने हमारे जीवन में दी प्रभु, उसके लिए धन्यवाद देते प्रभु परमेश्वर. आगे का प्रभु कार्यक्रम जो भी होगा प्रभु परमेश्वर वो हम तेरे हाथों में समर्पित करते प्रभु. तू प्रभु परमेश्वर हमको तू चला प्रभु, हम सबकी अगुवाई तू कर प्रभु परमेश्वर. हम सबको पवित्र आत्मा से प्रभु तू भर और पवित्र आत्मा के द्वारा हम सबकी अगुवाई कर. हम अपना जीव आत्मा शरीर तुझे देते हुए इस प्रार्थना को मांगते पैर यीशु मसीह के नाम में सुन कबूल कर. आमीन. मंडळी नमस्कार. आज आपण सगळे जमलो आहोत एका काव्य संमेलनासाठी. कविता म्हणजे गागर में सागर असं म्हटलं जातं. शब्द सौंदर्य, अर्थसौंदर्य, भावसौंदर्य आणि नादसौंदर्य अशी ही कविता खूप काही सांगून जाते. ज्यांचं आयुष्यावर, मैत्रीवर, नात्यावर, जगण्यावर आणि प्रेमावर प्रेम असतं ना, त्याला कविता भुरळ घालते, कविता त्याला आवडते. आणि असंच भरभरून प्रेम केलं सर जॉन येवलेकर यांनी शब्दांवर आणि कवितेवर. मंडळी, मला व्यक्तिशः असं वाटतं की कलावंत, मग तो चित्रकार असो, कवी असो, कादंबरीकार असो, नाटककार असो किंवा नट असो, त्याला मरण येत नाही बरं का. त्याचा देह जरी नष्ट झाला तरी त्याची कला त्याची आठवण देत राहते. आणि जॉन येवलेकरसारखे शब्द आणि काव्यप्रेमी तर जिथं जिथं काव्य वा शब्द मैफिल असेल तिथं आवर्जून उपस्थित असतील. हो, एवढंच कशाला, ते आजही इथं तुमच्या शेजारच्या रिकाम्या खुर्चीवर विराजमान असतील आणि नेहमीच्या मिस्किल डोळ्यांनी आपल्या सगळ्यांना पाहत असतील. कारण त्यांचं एक वाक्य आहे, काव्य आणि विनोद समजणाऱ्याला कधी म्हातारपण येत नाही. तर सर्वप्रथम मंडळी मी स्वागत करते सर जॉन येवलेकर यांचं त्यांच्या या काव्य मैफलीत, आणि अर्थातच सर जॉन यांच्या सगळ्या सहृद मित्रांचं
आप्तेष्टांचं, नातेवाईकांचं आणि या कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित केलेल्या अतिथींचं, सुप्रसिद्ध कलावंत नट डॉक्टर गिरीश ओक आणि इतर सगळेच प्रतिष्ठित मंडळी यांचं मी मनापासून स्वागत करते. श्री सुनील शिंदखेडे सर, प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी सर, या सगळ्यांचं मी आणि त्याचबरोबर अकबर शोलापुरी यांचं मी स्वागत करते. आणि मंडळी, या काव्य संमेलनाला मी सुरुवात करते. माझे सहकारी आहेत सुप्रसिद्ध निवेदक बळवंत जोशी आणि खूपच चांगला कवी सागर अचलकर. तर आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. समुद्राला आताशा तहान आहे, समुद्राला आताशा तहान आहे, सावलीहुनी माझ्या लहान आहे. समुद्राला आताशा तहान आहे, सावलीहुनी माझ्या मी लहान आहे. टिपताल रे कसे दाणे पाखरांनो, टिपताल रे कसे दाणे पाखरांनो, गोफण सिद्ध येथली मचाण आहे. महाभारताची ही नवी नवी कहाणी, महाभारताची ही नवी नवी कहाणी, कृष्ण कौरवाकडे कधीचा गहाण आहे. लक्षात ठेवले मी जहांगीरीत माझ्या, लक्षात ठेवले मी जहांगीरीत माझ्या, वेशी बाहेर तिष्ठत एक स्मशान आहे. क्या बात आहे. देशावरून माझ्या मी ओवाळलेला, देशावरून माझ्या मी ओवाळलेला, प्रेतावरती त्याचेच निशाण आहे, प्रेतावरती त्याचेच निशाण आहे. मंडळी, जॉन येवलेकर यांचं शिक्षण BA पर्यंत संगमेश्वर कॉलेजमध्ये झालं. पुढं LLBला त्यांनी ॲडमिशन घेतली, पण त्या काळाप्रमाणे शिक्षण संपत आलं असेल किंवा नसेल, पण नोकरीला प्राधान्य आधी द्यायचं. त्याप्रमाणे त्यांना आधी रेल्वेत TCची नोकरी मिळाली, पण त्याचवेळी सोलापुरातल्या सुप्रसिद्ध अशा लक्ष्मी विष्णू मिलमध्ये त्यांना टाईमकीपर ऑफिसमध्ये मोठ्या हुद्द्यावर नोकरी मिळाली. आता आली का पंचायत. लोकांना एक नोकरी मिळायची मारामार, यांना 2-2 नोकऱ्या सांगून आला. तेव्हा सर जॉन यांनी रेल्वेची TCची नोकरी सोडून लक्ष्मी विष्णू मिलची नोकरी स्वीकारली. का तर रेल्वेपेक्षा लक्ष्मी विष्णू मिलमध्ये 75 रुपये पगार जास्त होता म्हणून. आणि दुर्दैवानं कालांतरानं लक्ष्मी विष्णू मिल बंद पडली. खरं त्याच वेळेस ते जर मुंबईला गेले असते तर त्यांच्या कलेला कदाचित खूप जास्त आणि मोठा वाव मिळाला असता. तर जॉन येवलेकर, मिस्किल चेहरा आणि डोळे, बोलका स्वभाव, विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा आणि एकदा ओळख झाली कुणाशी तर मग त्या ओळखीचं रूपांतर घट्ट मैत्रीत होणार असा लाघवी स्वभाव. त्यामुळं ते जिथं असतील तिथं मित्रांचा घोळका जमलेलाच. सर जॉन येवलेकर मित्रवेडे, मित्रांचा गोतावळा हा त्यांचा प्राण होता. मंडळी, जॉन येवलेकरांना सर का म्हटलं जायचं याचा एक किस्सा आहे बरं का. एकदा अशीच गप्पांची मैफल रंगलेली होती, तर सर जॉन यांनी विचारलं की नाम के पहले जो सर लगाते हैं वो क्या होता है. मग कोणीतरी त्यांना सांगितलं की ती पदवी आहे, म्हणजे सर जॉन ब्रॅडमन नाहीत का तसं. मग ते म्हणाले ही पदवी कोण देतं. पण जे काही मित्र होते त्यांना याच्यातलं काहीच माहिती नव्हतं. पण त्यातला सुनील शहा म्हणून त्यांचा एक जो मित्र होता तो पटकन बोलून गेला, जॉन सर आज से हम सब तुमको सर जॉन बोलेंगे. आणि त्या दिवसापासून ते सगळ्यांचे सर जॉन येवलेकर झाले. मित्रांनी त्यांना दिलेली ही पदवी, हा सन्मान लाख मोलाचा होता. मंडळी, पायरीला केलेला सलाम देवाला पोहोचतो म्हणतात, पायरीला केलेला सलाम देवाला पोहोचतो म्हणतात, आईची पूजा पाहून देव डोळे मिचकावतो म्हणतात. वसंत ओसरला, हंगाम कापणीचा सुरू झाला, वसंत ओसरला, हंगाम कापणीचा सुरू झाला, डोक्यामधला केस एक पांढरा खुणावतो म्हणतात. मी मदन ती मंजिरी, मी मदन ती मंजिरी, प्रणयात दंग आम्ही, उबळ आणणारा खोकला मध्येच खोकावतो म्हणतात. शतायुषी होणार मी, शतायुषी होणार मी, मालक दीर्घ जीवनाचा, घंटी मारून कंडक्टर जगाचा खाली उतरवतो म्हणतात. हे शस्त्र पाजरणारे, हे शस्त्र पाजरणारे, धर्मरक्षक महान मोठे, आगीनेच ही आग आम्ही विझवतो म्हणतात, आगीनेच ही आग आम्ही विझवतो म्हणतात. वा, अप्रतिम. मंडळी, सर जॉन येवलेकर यांचं एक
अत्यंत जवळचे मित्र मिलन रेकॉर्डिंग या सोलापुरातील सुप्रसिद्ध स्टुडिओचे मालक श्री हकीम शेख, जे एक उत्तम निवेदक आहेत, हिंदी आणि उर्दूवर ज्यांचं प्रभुत्व आहे, भाषा सौंदर्याचे जे उपासक आहेत, अशा त्यांच्या या मित्रानं सर जॉन येवलेकर जेव्हा गेले तेव्हा त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केलं आहे. ते म्हणतात, सर जॉन येवलेकर त्यांना आवडणारा एक शेर नेहमी म्हणायचे, हमारे बाद अंधेरा रहेगा महफिल में, हमारे बाद अंधेरा रहेगा महफिल में, बहुत चिराग जलाओगे रोशनी के लिए. क्या बात है. हे आज अगदी खरं वाटतं आहे बरं का, कारण आज संपूर्ण शहर शांत शांत वाटतं आहे. ते पुढं असं सांगतात, हकीम शेखजी पुढं असं म्हणतात की हमारा तो सिर्फ वक्त रहा होगा, लेकिन सर जॉन भाई जी का अपना एक दौर था. मंडळी, त्या काळी करमणुकीचे साधन म्हणून फक्त रेडिओ होता आणि गणेशोत्सवामध्ये संगम संगीत बालमेळा, बत्तूर डान्सिंग पार्टी असे मेळे होते जे गल्लोगल्लीत जाऊन खेळ करायचे. गाणी, नृत्य असे कार्यक्रम त्यात असायचे. अशा सगळ्या माहोलमध्ये त्या काळी एक वेगळी कन्सेप्ट घेऊन नंदू हैदराबादवाले या व्यक्तीने जॉली म्युझिक क्लबची स्थापना केली आणि त्या म्युझिक क्लबचे पहिले निवेदक सर जॉन येवलेकर होते. अशा रीतीने सोलापुरात व्यावसायिक स्तरावर निवेदक म्हणून येण्याचा पहिला मान सर जॉन येवलेकर यांचा बरं का. ते नेहमीच म्हणायचे बरं का, रास्ता हो अगर मुश्किल तो गाड़ी के गेयर बदलते चलो, रास्ता हो अगर मुश्किल तो गाड़ी के गेयर बदलते चलो, पाना है मंजिल तो अपने तेवर बदलते चलो. ओळखू येईनासा झालाय चेहरा माझा, ओळखू येईनासा झालाय चेहरा माझा, सारखा बदलतो आहे मुखवटा चेहरा माझा. भीती माझी मलाच लागोन कशी राहिलेली, भीती माझी मलाच लागोन कशी राहिलेली, पाहतो मी दुरूनच आरशातला चेहरा माझा. आरशाला त्या दोष देऊ मी कशाला, आरशाला त्या दोष देऊ मी कशाला, उदास कधीचा दुभंगलेला चेहरा माझा. आज आरसा मला कसा खुदकन हसलेला, आज आरसा मला कसा खुदकन हसलेला, दुश्मनाच्या चेहऱ्यात का लपलेला चेहरा माझा. आरशाशी आता बोलणेच सोडिले आहे, आरशाशी आता बोलणेच सोडिले आहे, तोच कधी कधी न्यायाळ तो कसा चेहरा माझा. आरशाला पुसतो मी लख करीतो फुकाचा, आरशाला पुसतो मी लख करीतो फुकाचा, लाजतो आहे धूळ माखलेला चेहरा माझा. चेहऱ्याला कसा लपवू नजरेतून जगाच्या, चेहऱ्याला या कसा लपवू नजरेतून जगाच्या, आरपार दिसतो आहे काचेतला चेहरा माझा, आरपार दिसतो आहे काचेतला चेहरा माझा. मंडळी, दाद द्यायची असेल तर खुलून दाद द्या, वा म्हणा, दाद द्या, टाळ्या द्या, तर मग ते काहीतरी खुलणार आहे. थँक्यू. जातीचे शिकारी मारतात माणसे आता, जातीचे शिकारी मारतात माणसे आता, जिंकतात जुगारी हारतात माणसे आता. भागलेल्या माणसांची झोप उडवणी गेली, भागलेल्या माणसांची झोप उडवणी गेली, कान फाडू तुतारी फुंकतात माणसे आता. त्या आकाश पक्षांची टोळी चोच मारणारी, त्या आकाश पक्षांची टोळी कशी चोच मारणारी, स्वप्न धुंदीतच भरारी मारतात माणसे आता. गुरु शिष्यांची स्पर्धा आजही कशी जीव घेणी, गुरु शिष्यांची स्पर्धा आजही कशी जीव घेणी, दक्षिणेत अंगठाच मागतात माणसे आता. या नव्या युगाचे नवेच आयुध मिळालेले, या नव्या युगाचे नवेच आयुध मिळालेले, गोड शब्दांनीच गळे कापतात माणसे आता, गोड शब्दांनीच गळे कापतात माणसे आता. मंडळी, सतीश वैद्य हे जॉन येवलेकरांचे अतिशय जवळचे मित्र, तेही चांगले संगीतकार आहेत, गायक आहेत, कार्टुनिस्ट आहेत. तर त्यांनी एके ठिकाणी त्यांच्याविषयी असं लिहिलं आहे, येवलेकर फॅमिलीनं सोलापूरच्या कलाक्षेत्रात खूप कलाकार दिले. अगदी सॉलोमन, सरलाताई, त्याचबरोबर सुधीर, रूपा येवलेकर, समित येवलेकर, ही सगळी मंडळी सोलापूरच्या ऑर्केस्ट्रा क्षेत्रात आपला नावलौकिक टिकून आहेत. त्यातील एक रत्न म्हणजे जॉन येवलेकर. तल्लख बुद्धी,
प्रचंड विनोद निर्मिती, एखाद्याची नक्कल करण्यासाठी लागणारी निरीक्षण क्षमता, खूप सामाजिक अभ्यास, ह्या गोष्टी त्यांच्यात ठासून भरलेल्या आहेत. सोलापूरच्या ऑर्केस्ट्रा लाईनचे ते बुजुर्ग कलाकार आहेत. त्या काळी खरं तर साऊंड सिस्टीम हा प्रकार आजच्या इतका पुढारलेला नसूनही साध्या माईकवरून इंदिरा गांधींच्या सभेची मिमिक्री ते अगदी सहज करायचे. मोठ्या जमावाने दिलेल्या घोषणा, इंदिरा गांधींची नक्कल, विशेष म्हणजे नकलाकार अशोक सुरतगावकर, दत्ता मास्तर कुलकर्णी, प्राध्यापक रामभाऊ पुजारी, डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सर यांची पण नक्कल हुबेहूब करायचे. इन्स्टंट विनोद निर्मिती करणं हा त्यांचा हातचा मळ होता. व्हल्गर विनोद करताना मी त्यांना कधीच बघितलं नाही. स्क्रिप्टशिवाय त्यांनी कादर के किस्से हा 3 तासाचा शो केला होता, ही त्यांची खासियत होती. बाजारात दुनियेच्या मी कितीदा भ्रांत होतो, बाजारात दुनियेच्या मी कितीदा भ्रांत होतो, पदरात आईच्या मी सदाचा शांत होतो. खळाळले हृदय माझे, खळाळले हृदय माझे, कोणास काय त्यांचे, काच फुटली तरी केवढा आवाज होतो. जल्लोष तो तुझ्या वरातीतला ऐकताना, जल्लोष तो तुझ्या वरातीतला ऐकताना, आपुल्या शपथांची मी गाणी गात होतो. देशासाठीच अर्पिली आम्ही ही सारी जिंदगानी, देशासाठीच अर्पिली आम्ही ही सारी जिंदगानी, नेता सभेत किती खोटे धादांत बोलतो. खोट्यांच्या दुनियेत, दुनियेत या संभ्रमाच्या, खोट्यांच्या दुनियेत, दुनियेत या संभ्रमाच्या, आयात होतो कधी मी कधी निर्यात होतो. स्मशानात माझ्यासाठी का दुःखाचा बोलबाला, स्मशानात माझ्यासाठी का दुःखाचा बोलबाला, जाताना तिकडे मी इकडची टाकीत कात होतो, जाताना तिकडे मी इकडची टाकीत कात होतो. मंडळी, कलेवर कलावंतानं किती बरं प्रेम करावं असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याला सांगावं की सर जॉन येवलेकर यांच्या इतकं कलेवर प्रेम करावं. त्या काळात पदवीपर्यंत शिक्षण घेतलेला, देखण्या चेहऱ्याचा, बोलक्या डोळ्यांचा असा हा शब्दांवर भरभरून प्रेम करणारा तरुण प्रेमात न पडला तरच नवल, नाही का? कारण त्या काळात त्यांना लेडी किलर असं म्हटलं जायचं, असं त्यांच्या एका मित्रांनी सांगितलं. तर अशा या लेडी किलरचा दिल चोरला त्या संगमेश्वर महाविद्यालयात त्यांच्याबरोबर शिकत असलेल्या तारा या तरुणीनं. आणि मग अर्थातच या प्रेमाचं विवाहात रूपांतर झालं. सौ तारा येवलेकर या BA BEd करून शिक्षिका बनल्या. सौ तारा यांच्या माहेरात आजी, बहिणी या सगळ्या शिक्षिकाच ज्ञानदानात रमलेल्या. या दरम्यान जॉन यांना पहिली मुलगी झाली आणि सौ तारांनी नोकरी सोडली. घर कुटुंबाला त्यांनी प्राधान्य दिलं. मनस्वी नवरा नोकरी करतोच, पण नंतर तो कलेत रममाण होतोय तेव्हा त्याच्या कलेसाठी त्यांनी आकाश मोकळं करून दिलं, मनसोक्त उडायला. सर जॉन येवलेकर यांना 3 मुली, तिघीही उच्च विद्याविभूषित, तेजश्री, मंजुश्री आणि रूपश्री येवलेकर. रूपश्री येवलेकर आपल्या वडिलांची आठवण सांगताना म्हणतात की आम्ही लहान होतो पण वडिलांचं कलेवरचं प्रेम आम्ही अनुभवलंय. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नोकरी, तिथून संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत रिक्षा, टांगा यातून कार्यक्रमाची जाहिरात करत ते फिरायचे. आणि रात्री 8 नंतर सोलापूरच्या चौकात ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम करत असायचे. संध्याकाळचा 7चा शो विजापूर वेशीत, तर रात्री 9चा स्टेशनजवळ आणि रात्री 11चा शो परत असंच कुठेतरी. जॉन येवलेकर जिथं जातील तिथं प्रेक्षकांची झुंबड त्यांच्या पाठी जायची. लोकांमध्ये ते खूपच प्रिय होते. त्यांच्या निवेदनावर वेड्यासारखं प्रेम करायचे लोक. सागरात आता मी कसा तहानलेला होतो, सागरात आता मी कसा तहानलेला होतो, वाळवंटी त्या मी असा बहरलेला होतो. आकाशीची झेप माझी राहिली अधुरीसी, आकाशीची झेप माझी राहिली अधुरीसी, केश गुंत्यात तुझिया तसा अडकलेला होतो.
पाऊल वाट देवा घरची शांत चालतो आहे. पाऊल वाट देवा घरची शांत चालतो आहे. शर्यतीत जगाच्या मी कधीचा थकलेला होतो. तू हसलीस तर हसतात तारे सारे. तू हसलीस तर हसतात तारे सारे. रुसलीस तू तर गे सूर्य पश्चिमेला जातो. या भाव मनाला कवितेत उतरू कसा मी. या भाव मनाला कवितेत उतरू कसा मी. मी तर अक्षरांना केव्हाचा विकलेला होतो. रडवेला मी हरलेला मी. रडवेला मी हरलेला मी. पदरात घे तू मला. खरं तर मी तसा सिकंदर जग जिंकलेला होतो. मी तसा सिकंदर जग जिंकलेला होतो. वा, अप्रतिम. मंडळी, जॉन येवलेकर हे शब्दांचे जादूगार तर होतेच, पण मित्रमंडळीमध्ये ते जादूगार सर जॉन पण होते बरं का. एखाद्याचं बोलणं वागणं आवडलं नाही तर त्याच्यावर ते रागवायचं नाहीत, उलट त्याला समजून सांगायचे. तेही साध्या भाषेत नव्हे बरं का, विनोदात डुबवून सांगायचे. विनोद पण तसा मार्मिक असायचा बरं का. खरं पाहायला गेलं तर रडवणं सोपं आहे, पण हसवणं खूप अवघड आहे. कलावंताला ते आव्हान असतं, कारण विनोद समस्यांशी लढणारं सर्वात प्रभावी शस्त्र आहे, असं सुप्रसिद्ध नट दिग्दर्शक कमल हसन यांनी म्हटलं आहे. मित्र माझे अचानक कसे माणसात आले. मित्र माझे अचानक कसे माणसात आले. आज काढूनी रजा ते स्मशानात आले. जिंकलेले ते सारेच सारे वाजवीत आले. जिंकलेले ते सारेच सारे वाजवीत आले. घर शेणाचे माझे घेऊनी ते बरसात आले. उंच टंच सावळीच ती वय उणे पुरे 16. शिल्पच सुंदर भिजत सावरत पावसात आले. मरण सजले माझे सुंदर फुलांनी हुंदक्यांनी. मरण सजले माझे सुंदर फुलांनी हुंदक्यांनी. दंश केलेले आज कसे टाकुनी कात आले. ओठांना वर खालती जहर माखलेला. ओठांना वर खालती जहर माखलेला. शब्दस्तुतीचे फसवेच सारे धादांत आले. लोटली मी जीवनातील सारी लटकी नाती. लोटली मी जीवनातील सारी लटकी नाती. मरण सुंदर जवळ माझ्या गात गात आले. मरण सुंदर जवळ माझ्या गात गात आले. रसिक श्रोते हो, त्या काळी ख्रिश्चन समाजातील येवलेकर यांचं संपूर्ण कुटुंब हे एकमेव शिकलेलं कुटुंब होतं. जॉन येवलेकर हे सुशिक्षित तर होतेच, पण समाजभान असणारेही होते. फर्स्ट चर्चचे ते तब्बल 25 वर्ष सेक्रेटरी होते. रंगभुवनजवळील चर्च जे आज आपण पाहतोय त्याच्या उभारणीमध्ये सरांचा फार मोठा वाटा आहे. त्यांची रविवारची पूर्ण सुट्टी त्या चर्चमध्येच जायची. अनेक चांगले निर्णय त्यांनी त्या चर्च संदर्भात घेतले. पण मंडळी, हे सगळं करत असताना त्यांचे कार्यक्रम तसेच गाजतही होते त्यांच्या कार्याबरोबर. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही त्यांचे कार्यक्रम सुरूच होते. पटना, बँगलोर, हैदराबाद अशा विविध ठिकाणी त्यांचे कार्यक्रम गाजतच होते. आडवाटेने मदिरेच्या माझे जाणे झाले. आडवाटेने मदिरेच्या माझे जाणे झाले. अडखळलेल्या जीवनाचे सुरेल गाणे झाले. दानशूरते किती, दानशूरते किती, किती मुखातून ऐकले. हात पसरताच मी ते किती शहाणे झाले. सुकलेल्या रानामधला चष्मा हिरवा माझा. सुकलेल्या रानामधला चष्मा हिरवा माझा. जीवन माझे आता चलतीचे नाणे झाले. गंगा उलटीच वाहिली, गंगा उलटीच वाहिली. जाते उलटेच फिरले. दळलेल्या पिठाचे माझ्या टपोरे दाणे झाले. असा मी तसा मी, असा मी तसा मी, जगी मी कसा बसाच होतो. असा मी तसा मी, जगी मी कसा बसाच होतो. स्मशानातले शब्द स्तुतीचे एकमुखाने आले.
स्मशानातले शब्द स्तुतीचे एकमुखाने आले. रसिक प्रेक्षक हो, सर जॉन येवलेकर हे उत्तम नकलाकार होते, प्रतिभासंपन्न निवेदक होते. कादर के किस्से नावाचा एकपात्री प्रयोग करणारे लेखक, कलाकार आणि दिग्दर्शकही होते. तसंच शुभराशी अंकराशी हा ज्योतिषावर आधारित राशींवरच्या एकपात्री प्रयोगाचे ते लेखक, नट आणि दिग्दर्शक होते. अनेक कलागुणांनी संपन्न असा हा बहुआयामी कलावंत कुटुंबवत्सलही होता बरं का. कामाच्या रगाड्यात कुटुंबाला वेळ देता आला नाही तरी एक चांगला पती, एक चांगला पिता म्हणून त्यांनी आपल्या कुटुंबावर अगदी उत्तम संस्कार केले. पण ते मित्रांच्या कोंडाळ्यात सुद्धा रमणारे होते बरं का. अगदी मोठे मोठे हुद्द्याचे श्रीमंत मित्रही त्यांच्या प्रेमात होते, पण या मैत्रीचा स्वतःच्या हितासाठी त्यांनी कधीच उपयोग केला नाही. रूपश्री येवलेकर या त्यांच्या कन्येला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेजींनी जॉन येवलेकर या मित्राचं कलेवरचं प्रेम पाहून आणि स्वतःसाठी काहीही न मागण्याची वृत्ती समजावून घेऊन त्यांच्या कन्येला 2007 साली महापालिकेच्या स्कूल बोर्डावर 5 वर्षासाठी निवड केली. रूपश्री म्हणतात, हा सन्मान केवळ आणि केवळ वडिलांच्या आशीर्वादामुळे मिळाला. मंडळी, जॉन येवलेकर नेहमी म्हणायचे, स्वतःसाठी मागणं संपलं की जीवन सुंदर होतं. या मतलबी दुनियेला फसवून मी आलो, या मतलबी दुनियेला फसवून मी आलो, बाजारात स्वतःला वटवून मी आलो. किती त्या पुष्पमाला सत्कारही कुठे कुठे, किती त्या पुष्पमाला सत्कारही कुठे कुठे, खोटी तीच ती भाषणे रेटून मी आलो. मरणवार्ता माझी मीच अशी पसरविलेली, मरणवार्ता माझी मीच अशी पसरविलेली, मित्रांना माझ्या किती सुखावून मी आलो. वा, धुंडाळत होती नजर एका फसव्या माणसाला, धुंडाळत होती नजर एका फसव्या माणसाला, चेहऱ्याला या माझ्या लपवून मी आलो. वा. दीन ते बापुडे भुके रस्त्यावरतीच झोपलेले, दीन ते बापुडे भुके रस्त्यावरतीच झोपलेले, चरणी त्यांच्या हा माथा टेकवून मी आलो, चरणी त्यांच्या हा माथा टेकवून मी आलो. घेतली मी छेड तू रागावलीस तेव्हा, घेतली मी छेड तू रागावलीस तेव्हा, सुंदर तू दिसलीस रागावलीस तेव्हा, तू हसलीस तर तो चंद्रमा हसतो, तू हसलीस तर तो चंद्रमा हसतो, अन सूर्यही बुडतो ग रागावलीस तेव्हा. रात्र संपलेली अन तहानही उरलेली, रात्र संपलेली अन तहानही उरलेली, पहाटेवरती चमगत्या रागावलीस तेव्हा. चुकले माझे कालचे बागेतले येणे, चुकले माझे कालचे बागेतले येणे, पाणावलीस तू रागावलीस तेव्हा, पाणावलीस तू रागावलीस तेव्हा. या जगातले राहणे उगाचच झाले, या जगातले राहणे उगाचच झाले, माणसातले नांदणे उगाचच झाले. पारा आरशाचा कधीच निसुटणी गेला, पारा आरशाचा कधीचा निसुटणी गेला, त्याच्यातले पहाणे उगाचच झाले. थोटकीच माणसे ती दोन्ही हातांनी, थोटकीच माणसे ती दोन्ही हातांनी, त्यांच्याकडे मागणे उगाचच झाले. क्या बात है. चंद्रमाही आज कसा रुसलेला, चंद्रमाही आज कसा रुसलेला, चांदण्यांचे हे येणे उगाचच झाले. आता तरी ये रे सख्या, आता तरी ये रे सख्या, आता तरी ये ना, सारे तुझे बहाणे उगाचच झाले. साऱ्या जगाचा शोकदिन साजरा झाला, साऱ्या जगाचा शोकदिन साजरा झाला, फुलांचे हे उमलणे उगाचच झाले, फुलांचे हे उमलणे उगाचच झाले. जया पराजयाचा सवता सुभा आहे, जया पराजयाचा सवता सुभा आहे, अगस्ती ऋषी समुद्रापाशी उभा आहे. क्षणातच सारे विलयास जाते रे,
क्षणातच सारे विलयास जाते रे, अंकुरही फुटतो गा त्याची कृपा आहे. उंच आकाशीची सारी माझीच विमाने ती, उंच आकाशीची सारी माझीच विमाने ती, मी मात्र श्वास भरला एक फुगा आहे. विराट रूप तुझे रे सागरारे परंतु, विराट रूप तुझे रे सागरारे परंतु, नभातुनी ओंजळीत माझ्या येणे पुन्हा आहे. नभातुनी ओंजळीत माझ्या येणे पुन्हा आहे. माणुसकीचा गहिवर सदाचा असावा, माणुसकीचा गहिवर सदाचा असावा, तोची भगवान तो ईश्वर तोची खुदा आहे, तोची भगवान तो ईश्वर तोची खुदा आहे. मंडळी, हिंदीमधील अतिशय प्रतिभासंपन्न एक कवी होऊन गेले, कवी धूमिल. त्यांच्या 4 ओळी मला इथं मुद्दाम सांगाव्याशा वाटतात. एक आदमी रोटी बेलता है, एक आदमी रोटी बेलता है, एक आदमी रोटी खाता है. एक आदमी रोटी बेलता है, एक आदमी रोटी खाता है, एक तीसरा आदमी भी है जो न रोटी बेलता है न खाता है, वो रोटी से खेलता है. मैं पूछता हूँ वो तीसरा आदमी कौन है, मैं पूछता हूँ वो तीसरा आदमी कौन है. मेरे देश की संसद मौन है, मेरे देश की संसद मौन है. आम्हास भेड सावतात अमुच्याच सावल्या का हो, आम्हास भेड सावितात अमुच्याच सावल्या का हो, उजेडात पसरुनी लांब दावित्यात वाकुल्या का हो. ते लीडर मोठे मोठीच भाषणे, ते लीडर मोठे मोठीच भाषणे, हार तुरे किती किती, आम्ही नुसत्याच वाजवायच्या टाळ्या का हो. काळा बाजारवाले ते उठतात पंगती त्यांच्या सदा सदा, काळा बाजारवाले ते उठतात पंगती त्यांच्या सदा सदा, स्वस्त धान्य दुकानासमोर आमुच्याच पाळ्या का हो. अर्धपोटी ही मात्र, अर्धपोटी ही मात्र भुक्या लेकरास पाजते आहे, अर्धपोटी ही मात्र भुक्या लेकरास पाजते आहे. हजाराच्या लाल नोटांनी पेटतात त्यांच्या चुल्या का हो. अलीबाबाच्या दारावरची एक फुली पुसायची सोडून, अलीबाबाच्या दारावरची एक फुली पुसायची सोडून, त्या मर्जिनाने अमुच्या दारावरती मारल्या का फुल्या हो, त्या मर्जिनाने अमुच्या दारावरती मारल्या का फुल्या हो. मंडळी, सर जॉन सरांसोबतची गप्पांची मैफिल असो किंवा त्यांचं मित्रांमध्ये येऊन रमणं असो, हे आनंद निधान होतं. जॉन आहे तिथं जान यायची, वातावरण प्रफुल्लित व्हायचं, सगळ्या चिंता काळज्या नाहीशा व्हायच्या, मन हलकं व्हायचं. जॉनचे शब्द, ते बोलतात ती वाक्य, भाषा, उच्चार एक धुंदी चढायची. इथं दुःखाला थारा नसायचा, असायचं ते फक्त हसणं, मन भरून हसणं, दिलखुलास हसणं आणि सगळीकडे भरून राहिलेला आल्हाद, सगळ्यांना आनंद देणारा, आनंद वाटणारा असा हा हरहुन्नरी मित्र. श्री हकीम शेख यांनी अशा या जिगरी दोस्ताबद्दल एक शेर सांगितला आहे. ते म्हणतात, जिंदगी की खूबसूरती ये नहीं कि आप कितने खुश हैं, ज़िंदगी की खूबसूरती ये नहीं कि आप कितने खुश हैं, बल्कि ज़िंदगी की असली खूबसूरती ये है कि आपसे लोग कितने खुश थे. क्या बात है. 18 विश्व दारिद्र्य पाहून माझ्या घरी, 18 विश्व दारिद्र्य पाहून माझ्या घरी, शब्दच कवितेचे आले धावून माझ्या घरी. त्या लाटण्यासारखे शस्त्रच भयंकर नाही कुठे, त्या लाटण्यासारखे शस्त्रच भयंकर नाही कुठे, एकदा कराच खात्री येऊन माझ्या घरी, राहून माझ्या घरी. लग्न मुंज मोठी त्यांची, लग्न मुंज मोठी त्यांची, पण मला आमंत्रणच नाही, ते होते गेलेले कितीदा खाऊन माझ्या घरी. बिचारे बोळके होते ते, बिचारे बोळके होते ते, त्यांना दिली कवळी माझी, साले वटवट भांडत आले एकदा, गेले चावून माझ्या घरी. ती भेटल्याच्या खुशीत, ती भेटल्याच्या खुशीत मित्रांना दिली मेजवानी घरी. अहो, ती भेटल्याच्या खुशीत मित्रांना दिली मेजवानी घरी. जाताना गेले बेटे
हळूच काडी लावून माझ्या घरी, हळूच काडी लावून माझ्या घरी. वा मंडळी, त्यांनी जशा गझला लिहिल्या, कविता लिहिल्या, तसंच त्यांनी चारोळ्या पण लिहिल्या. खरं तर कवी श्री सुनील शिंदखेडे यांनी खूप सुंदर प्रस्तावना लिहिलेली आहे. ती खरं वाचायला पाहिजे, पण वेळेअभावी आम्ही इथं वाचत नाही. तर त्यांच्या ज्या काही चारोळ्या होत्या, त्यातल्या काही चारोळ्या आम्ही इथं सादर करत आहोत. वरकरणी सगळे मोकळेच आहे, वरकरणी सगळे मोकळेच आहे, मनात काही आगळेच आहे. लालच रंग रक्ताचा इथून तिथून, लालच रंग रक्ताचा इथून तिथून, प्रत्येकाचे ग्रुप मात्र वेगवेगळेच आहेत. तू लहान दिसतेस हो, तू लहान दिसतेस हो, ऐकल्यावर कसं बरं वाटतं. खोटं खोटं असलं तरी ते खरं खरं वाटतं. सडपात्र झालीस हो किती स्लिम, सडपात्र झालीस हो किती स्लिम, अशी फेड करायची असते. खोट्या चेकची अमाऊंट अशी पेड करायची असते. आरसा होऊन राहावे आपण, आरसा होऊन राहावे आपण, जसे असतो तसे दिसावे आपण. आरसा होऊन राहावे आपण, जसे असतो तसे दिसावे आपण. आपण व्हावे फोनोची रेकॉर्ड, आपण व्हावे फोनोची रेकॉर्ड, जे आत नोंदलेले तेच गात राहावे आपण. क्या बात आहे. वा. काहीही व्हा पण माणूस होऊ नका, काहीही व्हा पण माणूस होऊ नका, त्याच्यासारखे आत एक बाहेर एक असे नसावे आपण. खर्च दोन्ही अंगाचा 10 तोळ्याचं सोनं, मानपान करणी धरणी प्रत्येकी 2-2. इंडिका मारुतीसाठी मोजियेले 10 लाखाचे दाम, इंडिका मारुतीसाठी मोजियेले 10 लाखाचे दाम. बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. चंद्र हवाय म्हणून रडणाऱ्या बालरामाचे रडे थांबवले आहे विज्ञानाने. चंद्र हवाय म्हणून रडणाऱ्या बालरामाचे रडे थांबवले आहे विज्ञानाने. परंतु कदाचित चंद्रही रडत असेल आज, पृथ्वीवरल्या माणसात मला राम दिसत नाही म्हणून, पृथ्वीवरल्या माणसात मला राम दिसत नाही म्हणून. उपाशी सुनेच्या तोंडावरचे हसू कधी जात नाही, उपाशी सुनेच्या तोंडावरचे हसू कधी जात नाही. स्टोवच्या भडक्यानं सूनच जाते, सासू कधी जात नाही. जगणे त थ द धन असावे, मरणे प फ ब भ म असावे. हसणे खळखळत हसावे, रडणे कळत न कळत रडावे. कोंबडं म्हणालं बकरीला, कोंबडं म्हणालं बकरीला, अखंड देशाचं इलेक्शन होतंय. कोंबडं म्हणालं बकरीला, अखंड देशाचं इलेक्शन होतंय. आपली आता खैर नाही, पण देशासाठी आपलं बलिदान होतंय, यात काही गैर नाही. जाताना चितेवरुनी वरती, जाताना चितेवरुनी वरती, सहज पाहिले होते मी खालती. चितेची ती लाकडे मजवरती, धुसफुसत अजूनही जळत होती, धुसफुसत अजूनही जळत होती. तूच निर्मिली सुंदर अवनी, तूच निर्मिली सुंदर अवनी, तूच निर्मिले सुंदर अंबर देवा. तर तू किती किती रे सुंदर असशील देवा, तर तू किती किती रे सुंदर असशील देवा. खिशात 4 पैसे शिल्लक, तोवरच गुत्त्यातून उठून जाण्यात मजा असते. खिशात 4 पैसे शिल्लक, तोवरच गुत्त्यातून उठून जाण्यात मजा असते. रडणारी 4 माणसे शिल्लक, तोवरच जित्त्यातून उठून जाण्यात मजा असते. चंद्र म्हणाला सूर्याला, येतोस का रे खेळायला. चंद्र म्हणाला सूर्याला, येतोस का रे खेळायला. सूर्य म्हणाला, नको रे बाबा, दिवस मावळायच्या आत घरी परतायला बजावलं आहे आईनं. तोंड म्हटलं तर लपवावं असं वाटतं, तोंड म्हटलं तर लपवावं असं वाटतं. चेहरा म्हटलं तर दाखवावं असं वाटतं. तोंड म्हटलं तर लपवावं असं वाटतं, चेहरा म्हटलं तर दाखवावं असं वाटतं. वदन म्हटलं तर बघावं असं वाटतं, वदन म्हटलं तर बघावं असं वाटतं. आणि मुखकमल म्हटलं की प्रेम करावं असं वाटतं. आणि थोबाड म्हटलं की फोडावं असं वाटतं. हे सूर्या, हे सूर्या मोठ्या मनाचा दिसतोस, हे सूर्या मोठ्या मनाचा दिसतोस.
स्वतः मावळून दुसऱ्याला चमकण्याची संधी देतोस? अरे मानसा मानसा कवा व्हशील माणूस, अरे मानसा मानसा कवा व्हशील माणूस, तुझी या पोटी लिंबियाचे झाड, त्याले फुटेल का हापूस. अरे मानसा मानसा देव मागे उभा पहाड, अरे मानसा मानसा देव मागे उभा पहाड, वाऱ्यावानी तू चंचळ कवा आल्याड कवा पल्याड. अरे मानसा मानसा, अरे मानसा मानसा जीव तुझा कापूस, अरे मानसा मानसा जीव तुझा कापूस, वात जळू दे भक्ती रंगे, वशील तू देव माणूस, वात जळू दे भक्ती रंगे, वशील तू देव माणूस. धन्यवाद. रसिको नमस्कार. गेला अर्धा पाऊण तास आपण सर जॉन येवलेकर यांनी लिहिलेल्या कविता, चारोळ्या, गझल यांचा आस्वाद घेतलात. याबद्दल शोभा बोलली आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो आहोत. आणि यानंतर आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत. या कार्यक्रमासाठी आज आपण अध्यक्ष म्हणून सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक माननीय श्रीयुत सुनील शिंदखेडे सर, त्याचबरोबर संपूर्ण देशविदेशात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले ख्यातनाम अभिनेता डॉक्टर गिरीश ओक यांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलेलं आहे. त्यांच्यासमवेत सोलापुरातले ख्यातनाम साहित्यिक डॉक्टर सुहास पुजारी सर, त्याचबरोबर सोलापूरचं नाव घेऊन आपल्या कलेचा ठसा संपूर्ण मुंबई फिल्म जगतावर आणि इतरत्र उमटवणारे श्रीयुत अकबर सोलापुरी, ज्येष्ठ विचारवंत आणि हिराचंद नेमचंद वाचनालयाचे संचालक श्रीयुत दत्ता गायकवाड आणि सर जॉन येवलेकर यांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहोत. हा प्रकाशन समारंभ कसा करायचा याबद्दल खूप मनामध्ये चर्चा होती, गडबड होती, पण शेवटी सर्व कोरोनाचे नियम पाळून आपल्याला कशा पद्धतीने तो करता येईल यावरती विचारमंथन झाल्यानंतर आज तुमच्यासमोर अतिशय देखण्या स्वरूपामध्ये आम्ही हा समारंभ आयोजित करायचं ठरवलं. याबद्दल अधिक माहिती आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते श्रीमती रूपश्री येवलेकर यांना. जय ख्रिस्त. आजच्या सर जॉन येवलेकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या जॉन येवलेकरांच्या देव माणूस या मराठी कविता, गझल, चारोळ्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याकरता आलेले आजच्या या कार्यक्रमासाठी लाभलेले आदरणीय सुनीलजी शिंदखेडे सर, ज्येष्ठ साहित्यिक आणि सहाय्यक संचालक सोलापूर आकाशवाणी केंद्र सोलापूर, आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे ते आदरणीय माझ्या वडिलांचे मित्र डॉक्टर माननीय श्री गिरीशजी ओक सर, सिने आणि नाट्य कलावंत मुंबई. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर सुहासजी पुजारी सर, अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखा, त्याचप्रमाणे आदरणीय दत्ताजी गायकवाड सर, ज्येष्ठ साहित्यिक सोलापूर, श्री अकबरजी सोलापुरी सर, जे माझ्या वडिलांचे लहानपणापासूनचे त्यांच्यावर माझ्या वडिलांचा आशीर्वाद असलेले त्यांचे शिष्य म्हटलं तरी चालेल, आणि आपल्या फर्स्ट चर्चचे आणि HCC चर्चचे आदरणीय धर्मगुरू रेव्हरंड इमॅन्युअल म्हेत्रे सर, आणि आमच्या सर्व कार्यकारिणीचे सदस्य, आणि आपण सर्व उपस्थित फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना जॉईन असलेले माझे सर्व प्रिय प्रेक्षकवृंद, आपणा सर्वांचं माझे वडील जॉन येवलेकर यांच्या आजच्या या देव माणूस या मराठी कवितेच्या पुस्तक प्रकाशनासाठी मनपूर्वक मी प्रथम स्वागत करते सगळ्यांचं, आणि आपला बहुमूल्य वेळ आम्हाला देत आहात त्यामुळे प्रथम आभारही मानते. आणि या कार्यक्रमाचं प्रयोजन सांगण्यापेक्षा मला एक थोडीशी माझ्या वडिलांबद्दलची एक 2-3 अशी घटना किंवा प्रसंग सांगायचे आहेत की आताच आपण कवितांचं वाचन ऐकलं आणि ज्या रीतीने शोभा बोलली ताई आणि त्यांचे सहकारी बोलत होते, अगदी त्याच लकबीने, अगदी त्याच ढंगात, तोच मिश्किलपणा, तोच चेहऱ्यावरचा भाव माझ्या वडिलांच्या चेहऱ्यात आम्ही पाहायचो. आणि त्यामुळे प्रथम मी शोभा बोलली ताईंचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते
की जो जिवंतपणा त्यांनी या कवितामध्ये आणला, मी माझ्या वडिलांसमोर बसूनच ऐकत आहे असं मला भासत होता ताई. आणि या तूच निर्मिली सुंदर अवनी, तूच निर्मिले सुंदर अंबर देवा, तर तू किती सुंदर असशील देवा. परमेश्वराची सतत स्तुती करणाऱ्या, परमेश्वराने निर्माण केलेल्या या आकाश आणि पृथ्वीमध्ये सौंदर्य शोधणाऱ्या, परमेश्वराने निर्माण केलेल्या या माणसामध्ये सौंदर्य शोधणाऱ्या, माणसामध्ये आनंद शोधणाऱ्या, प्रेम जिव्हाळा आपुलकी शोधणाऱ्या माझ्या वडिलांचा, जॉन येवलेकरांचा आजचा जन्मदिवस आहे. ते आज 81व्या वर्षाचे झाले असते. 81वा त्यांचा आज जन्मदिन आहे. आणि मागच्या वर्षी आम्ही 80वा जन्मदिन घरात साजरा केला आणि 75वा जेव्हा त्यांचा झाला वाढदिवस, तो प्रथम आम्ही इथं बालाजी सरोवरमध्ये आयोजित केला होता आणि खूप छान रीतीने तो आम्ही सेलिब्रेट केला होता. आणि त्यानंतरचा 75वा नंतरचा 80पर्यंतचा प्रत्येक वाढदिवस आम्ही बालाजी सरोवरमध्ये केलेला आहे. आणि म्हणून म्हटलं, जरी ते आज आपल्यामध्ये नाहीत तरी 81वा वाढदिवस त्यांचा बालाजी सरोवरमध्ये झाला पाहिजे. आणि म्हणून या कार्यक्रमाचं या बालाजी सरोवरमध्ये आयोजन करण्याचं प्रयोजन आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा अत्यंत जिव्हाळ्याचा असा प्रश्न आहे की ज्यावेळेस वाढदिवस असायचा माझ्या वडिलांचा 6 ऑगस्टला, तर सकाळी 6 वाजल्यापासून त्यांना मित्रमंडळींचे, नातेवाईकांचे फोन यायचे, शुभेच्छा पत्र. काही लोक 7-7:30पासूनच भेटायला यायचे घरी आणि आनंदाने सकाळपासून ते मित्रांच्या, नातेवाईकांच्या शुभेच्छा स्वीकारायचे. परंतु त्यांच्या 2-3-4 कविता त्यांनी ऐकल्याशिवाय, मित्रांनी कंपल्सरी ऐकल्याशिवाय त्यांना चहा केक मिळायचा नाही आमच्याकडून. त्यामुळं म्हटलं, आजही वाढदिवसाला सगळ्यांना चहा केक मिळायच्या आधी सगळ्यांनी कविता ऐकायच्याच आहेत. आणि म्हणून शोभाताईंचा काव्यवाचनाचा कार्यक्रम ठेवला. म्हणजे ह्या दोन्ही कार्यक्रमाचं प्रयोजन सांगण्याचा हा एक छोटासा माझा प्रयत्न होता. आणि खरोखरच अतिशय आनंदी, अतिशय पॉझिटिव्ह थिंकिंग, अतिशय किती जरी मनात दुःख असेल, त्रास असेल तरी चेहऱ्यावर कधीही त्यांनी आम्हाला दाखवलं नाही. आणि सगळ्या समाजामध्ये, आमच्या ख्रिश्चन समाजामध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये सगळ्यांना त्यांनी आत्तापर्यंत आनंद वाटण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना प्रेम वाटण्याचा प्रयत्न केला. आता सगळ्या आतापर्यंतच्या ऐकलेल्या शोभाताईंच्या वर्णनातून आपल्याला समजलंच असेल. फक्त त्यांनी मला एकदा म्हटलं होतं की रूपा, मी निश्चयाचा महामेरू आहे बरं का. मी म्हटलं होतं काय आहे डॅडी? तर मी तरुणच राहणार आहे, मी वरती जाऊपर्यंत तरुणच असणार आहे. कारण ज्याला कविता आणि विनोद समजतात तो कधी म्हातारा होत नाही. आणि ते जातानासुद्धा 1-2-3 दिवस आधी मला म्हणाले होते की रूपा, मी अजून तरुणच आहे. आणि खरोखर ते तरुण असलेलेच, 81 वर्षाचा तरुण असलेलेच देवाघरी गेलेले आहेत. त्यामुळे आज मला अभिमान वाटतो की जरी ते 81 वर्षाचे वयाच्या हिशोबाने होते, परंतु ते कायमचे तरुण होते, मनाने तरुण होते, विनोदानी, शरीराने, बुद्धीने लहान मुलासारखेच होते. आणि त्यांना लहान मुलांमध्ये सुद्धा इतका जिवंतपणा वाटायचा, इतका आनंद व्हायचा लहान मुलांच्या चेहऱ्यावर कधी त्यांच्याकडनं आनंद झाला तर. आणि एक छोटासा एक माझ्या मुलाबरोबरचा किस्सा सांगून मी माझं प्रास्ताविक संपवते की माझा मुलगा LKG UKGमध्ये होता, एक साधारणतः 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्याला हेन म्हणून एक कविता होती पाठ करायची, कोंबडीवरची. तर तो शाळा सुटल्यावर सेंट जोसेफवरनं घरी जायचा आईवडिलांकडे, मी कॉलेजला जायचे म्हणून, आणि ते दुपारचं त्यांच्याकडे होमवर्क वगैरे करत बसायचा. तर त्याला LKGचा म्हणजे साधारणतः 5-6 वर्षाचा तो मुलगा होता माझा त्यावेळेस. आणि तो हेन कविता काही पाठच करायला त्याला इंटरेस्ट वाटेना. आणि त्यांच्या टीचरनी त्या कोंबडीचं चित्र पण काढायला लावलं होतं बरं का त्यांना होमवर्कमध्ये. तर ते माझे वडील पाहत होते की ह्याला काही मूडच येत नाही आहे कविता पाठ करण्याचा कोंबडीच्या, आणि चित्र काढायलासुद्धा त्याला इंटरेस्ट येत नाही, तो एकदम जीवावरच होमवर्क करतो आहे. म्हटल्यावर ते तडक तिथून उठले आणि त्यांनी बेगमपेठ विजापूर वेसचा तो भाग गाठला आणि तिथून खरोखरचं एक कोंबडीचं पिल्लू घेऊन आले. आणि खरोखरचं कोंबडीचं पिल्लू त्यांनी माझ्या मुलासमोर त्या अभ्यास करताना उभा केलं. आणि त्या छोट्या कोंबडीच्या पिल्लाचं वावरणं
आनंदात त्या माझ्या मुलांनी पाहिलं आणि 2 मिनटात त्याला ती कवितासुद्धा त्या प्रत्यक्ष कोंबडीच्या हालचालीवरनं पाठ झाली आणि चित्रसुद्धा काढता आलं. आणि त्यांच्या चेहऱ्यावर माझ्या मुलाचा चेहऱ्याचा आनंद बघून इतका आनंदी चेहरा त्यांचा झाला होता की एका कवितेसाठी माझ्या नातवाच्या त्यांनी थेट एक कोंबडी घेऊन आणलं आणि समोर ठेवलं. म्हणजे अशा आता म्हणजे खूप आहे, माझी पात्रतासुद्धा नाही माझ्या वडिलांबद्दल एवढी बोलण्याची, परंतु हा माणूस हे आमचे वडील आमचा श्वास होते, आमचा विश्वास होते, आमची श्रद्धा होते, आमचं भविष्य होते आणि त्यांनीच आम्हाला या ठिकाणी आत्तापर्यंत उभं केलं आहे. त्यांच्या पुण्याईने, त्यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या आईच्या वडिलांच्या पुण्याईने आशीर्वादाने आम्ही आजपर्यंत इथं आहोत. आणि तुम्ही सर्व प्रिय मित्र परिवार आम्हाला आजच्या वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी आशीर्वाद द्यायला, आमच्या सुखात हा आजचा आनंदाचा सोहळा आहे आणि तितकाच दुःखाचा सोहळा आहे, यात आम्हाला शुभेच्छा वडिलांना द्यायला आलात. त्यामुळे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते, आभार मानते आणि माझं प्रास्ताविक संपवते. थँक्यू. धन्यवाद. मला वाटतं या अतिशय उत्स्फूर्त अशा मनोगतामधून तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल की आपल्या वडिलांवर खरं तर प्रत्येक मुलगी मनापासून प्रेम करते, पण हे प्रेम प्रकट करण्यासाठी असा जर माहोल असेल तर ते आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने व्यक्त होतं. आता रूपाताईंनी सांगितल्याप्रमाणे आज जर सर जॉन येवलेकर आपल्यामध्ये असले असते तर आज 81वा वाढदिवस त्यांचा आपण साजरा केला असता, पण ते कायमचे मनाने तरुण राहिलेले होते, त्यामुळे आपण कायम त्यांना 81चा उलटा आकडा करायला काही हरकत नाही. 18 वय त्यांचं आपण कायमचं धरायला काहीच हरकत नाही. तर आज तुम्ही सगळेजण इथे आलेले आहात. आपण आपल्या सगळ्या पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. मी सुरुवातीला विनंती करते श्रीयुत फिलिप नदवी यांना, त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत सुनील शिंदखेडे सरांना सन्मानित करावं. खरं तर आजच्या कार्यक्रमाला सुशीलकुमार शिंदे यांची देखील उपस्थित राहण्याची इच्छा होती, पण काही घरगुती कार्यक्रमामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत. पण त्यांनी अतिशय सुंदर असा संदेश दिलेला आहे, तो मी आपल्यासमोर वाचून दाखवते आणि त्यानंतर पुस्तकाचं प्रकाशन होईल. श्रीयुत जॉन येवलेकर आणि त्यांचे कुटुंबीय यांना मी अतिशय जवळून ओळखतो. श्रीयुत जॉन येवलेकर यांचा जॉली म्युझिक क्लब होता, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. त्यांच्या म्युझिक क्लबला आज जवळपास 50 ते 55 वर्ष पूर्ण झाली असतील. तेव्हापासून हा आमचा सोलापूरचा गुणी कलाकार आहे. श्रीयुत जॉन येवलेकर हा नकला करायचा आणि सगळेच म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे त्यामध्ये पियानो, गिटार, बुलबुल, तबला हे सगळं अतिशय सुंदर पद्धतीनं वाजवायचा. जॉननं आपल्या कर्तृत्वानं कलेची सेवा केली आणि कुटुंबाला साथ दिली. आज त्यांच्या गझलांचा, कवितांचा संग्रह प्रकाशित होताना मला खूप आनंद होतो आहे. हे कवितेचं पुस्तक माझ्या हातात आलं आणि पहिलं पान उघडल्यावर वाचलेली पहिलीच गझल, मित्र माझे अचानक कसे माणसात आले, आज काढून रजा ते स्मशानात आले. ही गझल म्हणजे जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारी गझल आहे. त्याचबरोबर प्रेम, मित्र, माणसं, निसर्ग असे अनेक विषय घेऊन, तसंच सिकंदर, पाऊस, वर्षले आषाढ घन, फुलले ओसाड मन या गझला मनाला आनंद तर देतातच, पण चिंतनही करायला लावतात. त्यांच्या 20 चारोळ्या तर मनाला वेड लावणाऱ्या आहेत. कोंबडं म्हणालं बकरीला, त्याचबरोबर अरे मानसा मानसा वशील तू देव माणूस, ही चारोळी हृदयाला हेलावून सोडणारी आहे. त्यांच्या छोट्या छोट्या कविता देखील मनाला आनंद देणाऱ्या आहेत. आज ते आपल्यामध्ये नाहीत. जॉनच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी आणि कुटुंबीय त्यांच्या गझल आणि कवितांचं प्रकाशन करत आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो आणि आज आपण करत असलेल्या प्रकाशन समारंभाला माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. आपला सुशीलकुमार शिंदे. आणि यानंतर आपण ज्याची वाट पाहतो आहोत त्या सर जॉन येवलेकर यांच्या देवमाणूस या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. सुरुवातीला डिजिटल वॉलवरती, आपल्या पाठीमागे जी डिजिटल वॉल दिसते त्यावरती हे प्रकाशन होईल.
एका वेगळ्या पद्धतीने आपण हे प्रकाशन केलेलं आहे. जर या पुस्तकावरचा त्यांचा फोटो बघितलात तर अतिशय हसरा आणि अतिशय निर्व्याज असं हसू असणारा हा चेहरा आहे. हाच चेहरा आणि हेच हास्य आपल्या आजूबाजूला आहे. आपण यानंतर काही मनोगत ऐकणार आहोत. मी सुरुवातीला विनंती करते श्रीयुत फिलिप नदवी यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. काय बोलावं समजत नाही, परंतु सर जॉन येवलेकर ही व्यक्ती खरंच देव माणूस ह्याचा अनुभव मी घेतलेला आहे. अतिशय प्रेमळ, तसेच सगळ्यांना मार्गदर्शन करणारे आमचे कुटुंब प्रमुख आणि समाजाला देखील एक दिशा दाखवणारे देवमाणूस म्हणून सर जॉन येवलेकरना मी नम्र अभिनंदन करतो आणि हे 2 शब्द माझे इथंच संपवतो. थँक्यू व्हेरी मच. यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सोलापूरचं नाव घेऊन आपली कला जगभर पोचवणारे आणि लोकप्रिय करणारे श्रीयुत अकबर शोलापुरी हे आपलं मनोगत आपल्यासमोर व्यक्त करतायत. प्यारे भाई और बहनों, सबको आदाब, नमस्कार. मैं एक छोटा सा कलाकार हूँ, उनके बारे में क्या कहूँ मेरी भी समझ में नहीं आ रहा, लेकिन पहली बार शोलापुर शहर में काड़ानी चाल सिद्धेश्वर पेट में गणपति का जो उत्सव होता है 1965 की वो रात जब मेरे घर से मैं बाहर निकला, मैं छोटा था, तो स्टेज और गाने बजाने का इंस्ट्रूमेंट एकॉर्डियन नंदू साहब आए थे. ये सब देख के मुझे अच्छा लग रहा था. मैं स्टेज के ठीक सामने हाफ पैंट पहन के बैठा था. ये शो देखा और जॉन साहब को अनाउंसमेंट करते हुए देखा. सालोमन येवलेकर साहब को मैंने राजकुमार की कॉपी करते हुए देखा, तो मेरे मन में बहुत सारी बातें उभलने लगी कि मैं भी आर्टिस्ट बनूं. फिर शो ख़त्म हो गया, मैं जॉन साहब के टांगे के पीछे गया, पता चला वो बेगमपेट में रहते हैं. मैं उनको फॉलोअप किया और इस तरह से उनका फ़ैन बन गया, जॉन साहब का और सालोमन साहब का. और 1972 में मैं शोलापुर छोड़ दिया. ये जज्बा लेके मैं बेगमपेट में जॉन साहब को बोला कि सर आप लोग जो कर रहे हैं मैं भी वो करना चाहता हूँ, इसलिए मैं मुंबई में चला जा रहा हूँ. तो जॉन साहब ने मुझे मार्गदर्शन किया, बहुत ही अच्छा उन्होंने दिलासा दिया और इस तरह से मैं मुंबई 72 में चला गया. वहाँ से जब मैं 90 में बड़ी फिल्म में काम दिया मुझे भगवान ने, ईश्वर ने, तो उस फिल्म में इत्तेफाक से मुंबई जॉन भाई आए थे. तो B.R. चोपड़ा के वहाँ पे डबिंग था, वहाँ पर सदाशिव अमरापुरकर, राजेश खन्ना, किरण कुमार, बहुत सारे एक्टर वो फिल्म के माध्यम से डबिंग के लिए आए थे. मैंने रिक्वेस्ट किया जॉन भाई को, सर मैं आपको लेके चलता हूँ. हम रिक्शा से गए तो सभी आर्टिस्टों से उनका परिचय हो गया. उन्होंने समक्ष मुझे स्क्रीन पे देखा, मैंने उनके पैर छुए, इस तरह से उनका आशीर्वाद मिलता गया. फिर 1987 में पहली बार मैंने दुबई से उनको कॉल किया, सर मुझे आपका आशीर्वाद चाहिए, क्योंकि दुबई में मैं मोहम्मद रफ़ी साहब की नाइट करने आऊँ. इस तरह से कदम ब कदम उन्होंने मेरा हौसला दिया कि अकबर तुम वहाँ चले गए, बहुत अच्छा हो गया, हम तो यहीं रहेंगे क्योंकि हम उधर जा नहीं सकते. इस तरह से उन्होंने बोला. तो फिर मैं बोला कि सर आप बॉम्बे आओगे प्रोग्राम, आप हमसे बड़े आर्टिस्ट हो सर. इस तरह से फिर सन 2000 में लालू प्रसाद यादव पटना के CM थे, तो अशोक सुरतगांवकर और जॉन भाई के लिए मैं मुंबई से जैसे आज आया उनके लिए उस दिन आया मैं.
और उनको मिला बेगमपेट के घर पे, उनको बोला कि सर आप पटना चलिए और ये पैसे मैं आपको दे सकता हूँ, ये रिजर्वेशन। तो इस तरह से उन्होंने वहाँ पटना मुंबई से पटना चले गए और सामने लालू प्रसाद यादव, राबड़ी जी, साधु यादव, बहुत सारे, वो बहुत पवित्र प्रोग्राम होता है जो प्रोग्राम का मैं जिक्र कर रहा हूँ, वो बहुत ही प्यारा सा प्रोग्राम होता है, वो पूजा का प्रोग्राम होता है। और जब जॉन येवलेकर साहब को मैंने पेश किया तो मैंने बोला ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, सारे स्टेट को क्रॉस करके आज बिहार आए हैं, ये मेरे बड़े भाई हैं, मेरे उस्ताद हैं, और इनको देख के मैं लाइन में आया तो मेरा कर्तव्य है कि इनको यहाँ बुलाऊं। तो उन्होंने इंदिरा गांधी जी का आवाज़ निकाला, उस पर लालू जी बैठे हुए थे। जब पूरी वो कमेंट्री करके वो हज़ारों तालियों की आवाज़ जॉन साहब ने पेश किया तो लालू जी उठ के खड़े होकर उनका स्वागत किए और इस तरह से बहुत सक्सेस मिली। और ये जॉन साहब का एहसान जब तक मैं जिंदा हूँ मैं मरकर भी नहीं भूल सकता। धन्यवाद। त्यासाठी त्यांना आपण आमंत्रित केलेलं होतं, ते येऊनही बसले होते आणि बराच वेळ झाल्यानंतर थोडंसं प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना असं वाटलं की आपल्याला आता बसवत नाही तर आपण घरी जाऊया, म्हणून त्यांनी जब्बारला न सांगता ते निघून जायला लागले. आणि जेव्हा माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं तेव्हा मी म्हटलं की सर अजून तुमचा सत्कार व्हायचा, जाऊ नका तुम्ही. तर त्यांनी सांगितलं की सत्कार होईल तेव्हा होईल, पण माझी आत्ता तब्येत बरी नाही आहे आणि सत्कार माझा इथे नाही झाला पण तुमच्या सगळ्यांच्या हृदयात तर तो नक्कीच आहे. त्यामुळे सत्काराची मूर्ती किंवा सत्काराचं ट्रॉफी मला घेऊन काही करायचं नाही आहे, तुमच्या सगळ्यांचं प्रेम हाच माझा सत्कार. तर असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये दडलेलं होतं आणि त्यावरती प्रकाश टाकण्यासाठी मी आमंत्रित करते ज्येष्ठ विचारवंत आणि समाजसेवक श्री दत्ता गायकवाडांना. त्यांचा आणि सर जॉन येवलेकरांचा खूप घनिष्ठ परिचय होता आणि मित्रत्व होतं. या समारंभाचे अध्यक्ष सोलापूर आकाशवाणी केंद्राचे सहसंचालक श्री सुनील शिंदखेडे, नटवर्य डॉक्टर गिरीश ओक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुजारी सर, अकबर शोलापुरी, विकास रणशिंगे, इमॅन्युअल मेत्रे, श्रीमती रूपश्री येवलेकर, शशिकुमार तेलंग, फिलिप नदवी, मंजुश्री येवलेकर, तेजश्री येवलेकर, किरणकुमार हरनाडे आणि मायकेल नदवी हे प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी आणि सभागृहात उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, जॉन येवलेकरांना त्यांची आठवण काढताना मला सोलापूरचा सगळा सांस्कृतिक इतिहास माझ्या डोळ्यापुढे उभा राहतो. सोलापूरचं सांस्कृतिक वैभव कसं होतं, संगीत आणि विडंबन किंवा प्रबोधन याद्वारे विश्वासराव फाटे जे महाराष्ट्रातले मोठे शाहीर होते, त्यांचा कार्यक्रम सोलापुरात असायचा. त्यांनी हे बीज रोवलेलं होतं. त्यानंतर मग अनेक कलावंत आली की पत्की आले, गट्टीबंधू होते, नृत्यालय त्यांचं होतं, ऑर्केस्ट्रा होता, रामप्रसाद दुबेंचा होता, एक गुंडप्पा म्हणून होते, सायकलची गाणी गायची ते, असे बरेचसे कलावंत होते. पण सोलापूरचं खरं नाव म्हणजे सांस्कृतिक जीवन समृद्ध जर कोणी केलं असेल तर येवलेकर कुटुंबियांनी केले. ते म्हणजे ते गायन असेल, ऑर्केस्ट्रा असेल, अभिनय असेल, नकला असतील, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये येवलेकर कुटुंबीय अग्रेसर होतं. आणि तरी केवळ सोलापूरपुरतं मर्यादित राहिले नाहीत. त्यांच्या भगिनी तर सरला येवलेकर या सर्वांना माहिती आहे, चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचा मोठा लौकिक आहे. पण सर जॉन येवलेकर जे होते ना, हरहुन्नरी व्यक्तिमत्व होतं. हरहुन्नरी या अर्थानं होतं, त्यांचं उर्दूवरती मोठं प्रभुत्व होतं. ते बोलायला लागले, शेरोशायरी करायला लागले की वाटत अरे हे उर्दू शाळेत शिकला विकला काय, राहत होते ते मुस्लिम वस्तीमध्येच त्यांचं घर होते तिथं. इतकं अप्रतिम त्यांचं उर्दू होतं. एकदा माझ्या घरी आले ते आणि माझ्याकडे बघून माझ्या पुस्तकामध्ये त्यांना उर्दूचा शब्दसंग्रह सापडला आणि ते मला म्हणाले, मला गायकवाड साहेब हे मला पाहिजे पुस्तक. मी त्यांना दिलं ते पुस्तक, पण त्याच्याबदली त्यांनी काय केलं की शांतारामांचं पुस्तक मला त्याने आणून दिलं. म्हणजे परतफेड करायची तर नुसतंच घेऊन द्यायचं नाही, तर आपण त्याबद्दल काय दिलं पाहिजे. तो उर्दूच्या संदर्भात मला आश्चर्य वाटायचं. म्हटलं हा माणूस इतका सुंदर कसं बोलतो उर्दू शिकलात का तुम्ही? ते केवळ परिचयाने आणि अभ्यास करून, निवेदन करून त्यांनी उर्दूवरती मास्टरी मिळवली होती. मला त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं वाटतं की एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व 3 तासाचा कार्यक्रम त्यांनी ते कादरीच्या संमतात केला होता.
एका माणसाचं त्याच्या व्यक्तिगत म्हणजे त्या माणसाचं व्यक्तिगत जीवन कसं असतं, तो बोलायचा कसा, तो चालायचा कसा, तो विनोद कसा करायचा, तो इतरांच्या नकला कसा करायच्या, ह्या सगळ्या एका माणसामध्ये व्यक्ती आणि वल्ली जसं पुलंनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलं तसं सर जॉन येवलेकर हे सादर करायचे. अतिशय माणूस आनंदी असणारा माणूस, जिच्याकडे जाईल त्याच्यामध्ये आनंद निर्माण करणं हा आनंद यात्रीच होता. खरं म्हणजे वय झालेलंच होतं त्यांचं आणि शेवटी ते बरेच आजारी होते. गेले हा कार्यक्रम खरं म्हणजे फडकुले सभागृहात घेणार होते, पण त्यावेळी ही जागा बदलली आणि इथे घेण्यात आले. त्यांच्या कुटुंबियानं खरं म्हणजे असे अनेक कलावंत आहेत की त्या कलावंतांना त्या कलावंताच्या कुटुंबियांना त्यांची कदर नाही, त्यांची आठवण ठेवत नाहीत. पण येवलेकर कुटुंबियांनी त्यांच्या सर जॉन येवलेकरांची आठवण ठेवली, त्यांच्यानंतर प्रतिष्ठा निर्माण केलं आणि त्यांच्या कविता चारोळ्या या निमित्तानं प्रसिद्ध केल्या. त्याबद्दल ह्या कुटुंबियाचे मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. आत्ता येवलेकर कुटुंबियांचा उल्लेख झाला, यामध्ये सर जॉन येवलेकर यांच्या पत्नी तारा येवलेकर या देखील उपस्थित आहेत. पण त्यांना आम्ही व्यासपीठावरती येण्याची विनंतीही केली होती, पण त्या थोड्याशा नको म्हणाल्या, त्यामुळे त्यांना या ठिकाणी आपण वरती आमंत्रित करूनही ते आलेल्या नाहीत. पण त्या आपल्याबरोबर उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही आशीर्वाद आहेत आपल्या सगळ्या कार्यक्रमाला, असं त्यांच्या 3ही मुलींचं म्हणणं आहे. आणि आपल्या पतीच्या पुस्तकाचं प्रकाशन होताना त्या देखील उपस्थित आहेत. ही खूप छान गोष्ट आहे. यानंतर सोलापूरचे सर्वांना परिचित असणारे अनेक लेख, अनेक लोकांच्या मुलाखती घेणं, मला वाटतं एका साहित्य संमेलनामध्ये श्रीयुत मारुती चित्तमपल्ली यांची डॉक्टर सुहास पुजारी यांनी घेतलेली मुलाखत खूप गाजलेली होती. आणि मराठीचे त्यांचे तास ऐकायला संगमेश्वर महाविद्यालयामध्ये मराठी हा विषय नसणारे देखील विद्यार्थी येऊन बसतात, अशी देखील माहिती आमच्याकडे आहे. तर अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर सुहास पुजारी यांना मी आमंत्रित करते आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. आजच्या या हृदय प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष माननीय श्री सुनीलजी शिंदखेडे, ज्यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयानं अवघ्या मराठी रसिकतेला मोहिनी घातलेली आहे आणि दररोज संध्याकाळी आपल्या नजरेसमोर राहणारे, आपल्या घरात राहणारे असे महाराष्ट्राचे लाडके कलावंत माननीय श्री गिरीशजी ओक, त्याच्यानंतर माननीय श्री दत्ता गायकवाड यांनी आत्ताच अतिशय चांगल्या आठवणी जॉन येवलेकर सरांच्या सांगितल्या. त्याबरोबरच नदवी सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, श्रीमती ताराताई येवलेकर, रूपश्री येवलेकर, तेजश्री येवलेकर, मंजुश्री येवलेकर, साहित्य आणि कलेच्या प्रांतातील सर्व मंडळी, त्याच्याबरोबर आज सुरुवातीलाच मला अतिशय आनंद झाला या कार्यक्रमात आल्यानंतर. खरं तर सर जॉन येवलेकरांचा आणि माझा परिचय हा अलीकडच्या काळातला. आमच्या काही तुरळक भेटी झाल्या आणि त्यातून देखील त्यांचं अत्यंत समृद्ध कलासक्त असं व्यक्तिमत्व मला जाणवलं आणि त्यांच्या या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळते म्हटल्यानंतर मी हा कार्यक्रम स्वीकारला आणि इथं आलो आणि एक अतिशय उल्हसित करणारं असं एक वातावरण इथं पाहिलं. त्यांच्या ज्या कविता आहेत त्या कवितांचं अत्यंत छान अशा पद्धतीने सादरीकरण शोभाताईंनी आणि त्यांच्या सहकार्याने केलं. याचा मी आवर्जून उल्लेख करतोय कारण त्याच्यामुळे या कार्यक्रमाला जी एक वातावरण निर्मिती झालेली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे. येवलेकरांमधला कवी त्या कार्यक्रमानं इथं खऱ्या अर्थानं साक्षात केलेला आहे असं मला वाटतं. आणि या कार्यक्रमाला एक आत्मीयतेचा स्वर आहे त्याचा देखील मला अतिशय आनंद झाला. अनेक कार्यक्रम होतात
बऱ्याच वेळेस ते घडवून आणले जातात, पण असे काही रुद्ध कार्यक्रम असतात की त्याला अंतःकरणाचा स्पर्श झालेला असतो. रूपश्री येवलेकर या जेव्हा प्रास्ताविक करत होत्या तेव्हा त्यांच्या प्रास्ताविकातून देखील त्यांच्या मनाचं सच्चेपण आणि वडिलांविषयी वाटणारं त्यांच्या मनातलं प्रेम हे अक्षरशः पाझरत होतं, ठिपकत होतं असं आपल्याला दिसेल. त्यांनी एक विधान केलं की वडिलांविषयी बोलायची माझी पात्रता नाही. मला ते अतिशय महत्त्वाचं वाटलं, साधंच विधान जरी असलं तरी, कारण वडिलांची प्रतिमा आपल्या मनात जर ठसठशीत स्वरूपात असेल, त्यांच्याविषयीचं प्रेम अत्यंत उत्कट स्वरूपात जर असेल, तरच असे शब्द आपल्या मुखातून बाहेर पडतात की माझी पात्रता नाही आहे. कारण त्यांचं थोर पण त्यातून अधोरेखित होतं. जॉन येवलेकर यांनी जे कलासक्त असं जीवन अनुभवलं, पाहिलं किंवा व्यतीत केलं, त्याचं एक सुंदर प्रतिबिंब त्यांच्या त्या भावनेतून मला पाहायला मिळालं. तर जॉन येवलेकरांच्या आणि माझ्या भेटी अतिशय तुरळक झाल्या, पण त्यातून देखील त्याने त्या भेटीतून जे काही शेर ऐकवले, ज्या काही द्विपदे ऐकवल्या, त्यातून त्यांचं वेगळेपण हे माझ्या निश्चितपणे स्मरणात राहिलं. मला आनंद आणखीन एका गोष्टीचा झाला की सर जॉन येवलेकर यांच्या नावाचं एक प्रतिष्ठान इथं स्थापन करण्यात आलं आणि त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय, ही देखील एक निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. आज देव माणूस या काव्यगुच्छाचं प्रकाशन झालं. नाव देखील अतिशय समर्पक असं दिलेलं आहे, देव माणूस. कविता संग्रहाचं नाव, त्यातही बऱ्याचशा गझला आहेत, पण तरी देखील देव माणूस असं नाव त्यांनी दिलेलं आहे. कारण एका देव माणसाचं व्यक्तिमत्व त्यातून आपल्या समोर येतं. आज देखील हा छोटासा कविता संग्रह जरी आपण वाचला तरी सुद्धा जॉन येवलेकर कसे होते, ते कोणत्या दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहत होते, त्यांची वृत्ती कशी होती, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातून जाणवतात. शेवटी कविता हे कवीच्या अंतर्मनाचा उद्गार असतो, कवीच्या अंतर्मनाचा तो नाद असतो आणि तोच त्यांच्या या संग्रहातून देखील प्रकटलेला आपल्याला दिसतो. खरं तर जॉन येवलेकरांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक रंग आहेत आणि खूप रंग उलगडले गेले निवेदनातून वगैरे. ते उत्तम निवेदक होते. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं अतिशय सुरेख निवेदन त्यांनी केलं. आवाजाच्या दुनियातले जे आदर्श होते त्या आदर्शांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न जॉन येवलेकरांनी आपल्या परीने केला. एक उत्तम निवेदक म्हणून ते वाखाणले गेले. पण त्याच्याबरोबरच त्यांना ज्योतिषविद्या देखील अवगत होती. हा एक महत्त्वाचा पैलू, तो देखील लोकांसमोर येणं आवश्यक आहे. ज्योतिषविद्येचं देखील ज्ञान होतं त्यांना आणि त्यातून देखील त्यांचं व्यक्तिमत्व वेगळ्या पद्धतीनं प्रकट व्हायचं. कलेचा वारसा त्यांना घरातून मिळाला होता आणि लक्ष्मी विष्णू मिलमधून त्यांनी काम करीत करीत ही सगळी कलेची साधना केली. सोलापूरकरांना माहीत आहे की जॉनी डॉर्क या नावाने देखील ते ओळखले जायचे. अशी कितीतरी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे रंग आणि ढंग आपल्याला सांगता येतील. मी तर असं म्हणेन की सर जॉन येवलेकर हे सोलापुरातलं एक झाकलेलं माणिक होतं. मी झाकलेलं माणिक एवढ्यासाठी म्हणतो, ते सोलापूरकरांना परिचित होते. आता त्यांनी सांगितलं की त्यांनी आपला कलेचा झेंडा बिहारपर्यंत नेला, पण तरी देखील मला असं वाटतं की जेवढं कौतुक त्यांचं व्हायला पाहिजे होतं, जेवढी प्रतिष्ठा त्यांना मिळायला पाहिजे होती, त्यांच्या गुणांच्या तुलनेत जर पाहिलं तर तेवढी ती मिळाली आहे असं मला वाटत नाही. म्हणून मी झाकलेलं माणिक म्हणतो. बऱ्याच वेळेस गुणी माणसाच्या वाट्याला देखील सगळंच त्याच्या पदरात पडत नाही आहे. सगळं जे काही त्याचं मूल्य आहे ते त्याच्या पदरात पडेलच असं नसतं. तसंच काहीसं जॉन येवलेकरांचं पण झालं असेल, पण ते सोलापुरातलं एक झाकलेलं माणिक होतं असं आपण म्हणू शकतो. येवलेकरांची कविता वाचत असताना आपल्याला एक गोष्ट जाणवते की हा माणूस कवितेवर प्रेम करणारा आहे, शब्दांवर प्रेम करणारा आहे,
नादावर प्रेम करणारा आहे, लयीवर प्रेम करणारा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसातल्या माणूसपणावर प्रेम करणारा आहे. तुम्ही त्यांच्या सगळ्या कविता पाहिल्या तर त्यात माणसाचा शोध त्यांनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हरवत चाललेल्या माणसाविषयीची खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे. माणसाच्याच आयुष्यामधून माणूस निर्वासित होत असलेला जेव्हा ते पाहतात तेव्हा त्यांचं मन व्यथित होतं आणि त्यांच्या व्यथित मनातूनच ही सगळी कविता प्रसवताना आपल्याला दिसते. सोलापूरचे कविराय राम जोशी यांनी असं म्हटलं होतं की पाय धरिल कविराय दुजाशी कोण लावणी करी, माय कुणाची व्याली गगनाखाली कविता सोलापुरी. मला वाटतं सोलापूरच्या कवितेचं जे मोठेपण आहे ते अशा अनेक परीनं जे रामजोशींनी व्यक्त केलं ते नंतरच्या काळात देखील जॉन येवलेकर काय किंवा अशा अनेक कवी काय त्यांच्या माध्यमातून व्यक्त झालेलं आहे. या जॉन येवलेकरांच्या कवितेमध्ये जीवनचिंतनाचे अनेक कवडसे पाहायला मिळतील. सुशीलकुमार शिंदे सरांनी त्यांच्या कवितेविषयी शुभेच्छा व्यक्त करताना, या समारंभाविषयी शुभेच्छा व्यक्त करताना असं म्हटलं की जीवनाचं तत्त्वज्ञान त्यांनी मांडलं आहे. खरं तर प्रत्येक माणूस हा जीवनाचा विचार करणारा असतो, तो जीवनाला भेटणारा असतो, आपल्या परीनं जीवनाचा अर्थ लावणारा असतो. जॉन येवलेकरांनी देखील आपल्या परीनं जीवनाचा शोध घेतला आणि जीवनचिंतनाचं प्रकटीकरण अतिशय उत्तम रीतीनं त्यांनी आपल्या कवितेतून केलेलं आहे. तुम्ही सगळ्या कविता पहा, त्या जीवनाचं कुठलं तरी एक दडलेलं सत्य सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे आपल्या परीनं. अर्थात त्या कवीचं व्यक्तिमत्व जसं असेल तशी ती प्रतिक्रिया उमटते, त्याप्रमाणे त्यांच्या कवितेमध्ये देखील ते आपल्याला पाहायला मिळेल. एका ठिकाणी तरी जीवनाची वैयर्थता त्याने दाखवलेली आहे. उगाचच झाले वगैरे असं त्यांनी एक कविता जी लिहिलेली आहे त्यामध्ये जीवनाची वैयर्थता देखील त्यांनी स्पष्ट केलेली आहे. हे असं का झालं असेल, कवीचं मन असं विषण्ण का झालं असेल असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला असं जाणवतं की माणुसकीचा गहिवर कुठे पाहायला मिळत नाही किंवा माणुसकी हरवत चाललेले हे जेव्हा सत्य उघडं पडत जातं तेव्हा कवीचं अंतर्मन फाटतं आणि त्यातून अशा प्रकारची वेदना व्यक्त होते. जॉन येवलेकरांच्या कवितेतून जीवनाविषयीचं हे जे एक निरीक्षण आहे ते पुन्हा पुन्हा व्यक्त झालेले आहे. जगणं आणि मरणं यातली कविता एक वाट असते, किलबिलणाऱ्या शब्दांची रोज नवी पहाट असते असं लक्ष्मीकांत तांबोळी यांनी म्हटलेलं आहे. त्या लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या कवितेप्रमाणेच मला वाटतं किलबिलणारी एक रोजची पहाट कवितेच्या माध्यमातून सर जॉन येवलेकर हे अनुभवत असले पाहिजेत. कवितेवर प्रेम करत असल्यामुळंच जीवन आणि कविता या दोन्हींचा अन्वय त्यांच्या सगळ्या चिंतनातून आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी या संपूर्ण कवितांमधून दांभिकतेचा तिरस्कार केलेला आहे. खोटेपण जे आहे, कारण त्यांनी म्हटलंयच की खोटे चेक वटवणं वगैरे अशा स्वरूपाची एक कविता आहे पहा, त्याचा त्यांनी जो उल्लेख केलेला आहे तो देखील यासाठीच केलेला आहे की ढोंगीपण जे आहे माणसातलं ते हटायला पाहिजे, संपायला पाहिजे असं त्यांना वाटतं. मला त्यांच्या प्रतिमांबद्दल देखील थोडंसं बोलावं वाटतं. फार वेगळ्या प्रतिमा जरी आलेल्या नसल्या तरी काही साध्या पण अतिशय महत्त्वाच्या प्रतिमा त्यांच्या कवितेतून आलेल्या आहेत. सुकलेले रान परंतु माझा चष्मा हिरवा आहे असं ते म्हणतात. सगळं रान सुकलेलं आहे, सगळीकडे एक प्रकारची उदासीनता आहे, पण माझा चष्मा मात्र हिरवा आहे. म्हणजे अवघं जग उदास करणारं असलं, विषण्ण करणारं असलं, एक प्रकारची खिन्नता मनाला देणारं असलं तरीसुद्धा आपला चष्मा मात्र हिरवा पाहिजे. म्हणून तर वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा अवघे पाऊनशे वयमान असं म्हणत हा कवी जगला. हे ताजेपण, हे हिरवेपण वृत्तीतलं ते कलावंताच्या ठायी असतं आणि सच्च्या कलावंताच्या ठायी तर ते नक्कीच असतं. जॉन येवलेकरांच्या ठिकाणी ते प्रकर्षानं जाणवतं आणि म्हणूनच त्यांच्या कवितेतून सुकलेले रान आणि त्याच्याबरोबर त्याच्या पाठोपाठ येणारी हिरवा चष्मा ही प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. मला आणखीन एक वेगळा पैलू त्यांच्या कवितेचा जाणवला, तो देखील मी अधोरेखित करतो. बऱ्याच मराठीतल्या गाजलेल्या कवींच्या काव्यातील ओळींचं अनुकरण त्यांनी केलेलं आहे.
काही ओळी जशाच्या तशाच घेतलेल्या आहेत. विंदा करंदीकरांची ओळ आहे, सुरेश भटांची ओळ आहे, ग. पाटलांची ओळ आहे, बहिणाबाईंची ओळ आहे, अनेकांच्या ओळी आहेत. असा मी तसा मी म्हटल्यानंतर लगेच विंदा करंदीकर आठवतात. असा मी तसा मी कसा मी, स्वतःच्याच घरी दूरचा पाहुणा मी, असं विंदा करंदीकर म्हणतात, त्यांचं स्मरण होतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, पाडगावकरांचं स्मरण होतं. देवा तू किती सुंदर असशील वगैरे जे आहेत, देवा तुझे किती सुंदर आकाश, ग. पाटलांची आठवण होते. मला वाटतं मराठी कवितेचं, मराठी काव्य परंपरेचं अतिशय चांगलं भान आणि चांगलं रसग्रहण त्यांनी केलेलं असल्यामुळं अशा ओळी त्यांनी स्वाभाविकपणे घेतलेल्या आहेत. म्हणजे ते अनुकरण करावं म्हणून त्यांनी केलेलं नाही आहे, तर त्यांच्या प्रेमापोटी, त्या कवींच्या आदरापोटी त्या कविता घेतलेल्या आहेत. साहित्यामध्ये देखील कित्येक वेळा लेखांची शीर्षकं गाजलेली अशी कुठली तरी शीर्षकं जशीच्या तशी उचलली जातात आणि ती दिली जातात. त्या पूर्वीच्या लेखकांनी जे लिहिलेलं आहे त्याच्याविषयीचा आदर प्रकट करण्यासाठी. तेलुगू फुलांचा मराठी सुगंध, लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्या एका पुस्तकाचं नाव आहे. पण त्याच्यापूर्वी फडकुले यांनी त्या स्वरूपाचा एक लेख लिहिला होता, तेलुगू फुलांचा मराठी सुगंध. आणि जसाच्या तसा ते शीर्षक तिकडे त्यांनी दिलं. म्हणजे आपल्याच भूमीतल्या एका प्रतिभावंताविषयीचा आदर त्यांनी, बोल्ली यांनी देखील तसा प्रकट केला. मला असं वाटतं की जॉन येवलेकरांनी देखील सगळ्या मराठी कवितेला, काव्य परंपरेला, मराठी कवींना एका अर्थानं नमन केलेलं आहे, मूकपणाने. कुठलाही देखावा न करता नमन केलेलं आहे. ते मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. मी पुन्हा आणखीन एका वेगळेपणाकडे त्यांच्या जातो की किडलेल्या मनाचं दर्शन त्याने अनेक ठिकाणी घडवलेलं दिसेल. गंगाधर गाडगिळांनी मराठी कथेच्या, नवकथेच्या काळामध्ये माणसाच्या किडलेल्या मनाचं दर्शन घडवलं की माणूस किती स्वार्थी झालेला आहे, अपमतलबी झालेला आहे, त्याची मनं कशी किडलेली आहेत हे त्यांनी त्यावेळेस दाखवून दिलं. आणि तेच 21व्या शतकामध्ये देखील या जॉन येवलेकरांच्या कवितेतून पुन्हा व्यक्त होतं आहे. म्हणजे माणसाला एक सर्वात महत्त्वाची खंत कोणती आहे सध्याच्या काळामध्ये, तर माणूस पण कुठेतरी तुटत चाललंय, हरवत चाललंय याची खंत आहे. आणि तीच इथं परत व्यक्त होते. आणि कवितेच्या संदर्भातलं एक वेगळं मर्म देखील येवलेकरांनी सांगितलं, मला ते अतिशय आवडलं. ते काय कवितेचे भाष्यकार नव्हते, कवितेचे समीक्षक नव्हते, पण तरी देखील एक ओळ जी त्यांनी लिहिली ती मला अतिशय आवडली. त्याचा उल्लेख मला करावासा वाटतो. कवितेचं मर्म स्पष्ट करताना ते काय म्हणतात, जे आत नोंदलेले तेच गात राहावे आपण. फार महत्त्वाचं वाक्य आहे की बऱ्याच वेळेस आत जे असतं ते नोंदवलं जात नाही, वेगळंच नोंदवलं जातं आणि त्यामुळे एक प्रकारचा कृत्रिमपणा कलेमध्ये येतो. पण येवलेकर आपल्याला साध्या सोप्या शब्दात सांगतात, जे आत नोंदलेले तेच गात राहावे आपण. तर आत जे नोंदलेलं आहे तेच गात राहणारा हा सोलापूरचा अत्यंत समृद्ध जीवन जगलेला कलावंत होता. मित्रांच्या गर्दीमध्ये राहिलेला कलावंत होता आणि मित्रांना आनंद देत देत आपल्या कुटुंबालाही आणि अवघ्या आपल्या भवतालाला देखील आनंदित करणारा असा कलावंत होता. हे जग मी सुंदर करून जाईन असं पु ल देशपांडे म्हणाले होते. तर खरं सांगायचं तर कोणताही कलाकार जीवन जगत असतो ते हे जग सुंदर करून जाण्यासाठी. सर जॉन येवलेकर देखील हे जग सुंदर करून जाण्यासाठी जगले आणि म्हणूनच आज आपण त्यांचं स्मरण करण्यासाठी इथं जमलो आहोत. मी आजच्या त्यांच्या या जन्मदिनी त्यांना त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांच्या या काव्यसंग्रहाबद्दल त्यांच्या गुणांचं अगदी मनःपूर्वक कौतुक करतो. धन्यवाद. मला वाटतं अतिशय विचक्षणपणे त्यांनी या सगळ्या कविता संग्रहाची मीमांसा केली आणि कवितेतले न कळणारे अर्थ देखील आपल्याला उलगडून दाखवले आणि या कविता संग्रहात नेमकं काय आपल्याला मिळेल याचं देखील विवेचन केलं. खूप खूप मनापासून धन्यवाद सर. यानंतर आपले अतिथी, प्रमुख अतिथी आपण ज्यांना म्हणतो ते डॉक्टर गिरीश ओक यांची सगळ्यांना ओळख आहे, पण ते अभिनेता आहेत, ते अतिशय उत्तम अभिवाचक आहेत, याबरोबर अतिशय उत्तम लेखकही आहेत. हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल. चिवित्रा नावाचं अतिशय सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि या चिवित्रातल्या लेखांचं अभिवाचनही तितक्याच उत्तम पद्धतीनं ते सादर करतात.
आणि म्हणूनच त्यांना या पुस्तक प्रकाशनाला बोलवण्यापाठीमागचा उद्देश होता केवळ एक लोकप्रिय चेहरा नसून एक अतिशय जाणकार व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. आणि डॉक्टर गिरीश ओक यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि रसिक मायबाप प्रेक्षकांनो, खरं तर काय बोलू, कसं बोलू, किती बोलू आणि मुख्य म्हणजे का बोलू हा प्रश्न मला आत्ता पडला आहे. काय बोलायचं हे कुठेतरी काहीतरी असं लिहून आणलं होतं मी, आणि इथे आल्यावर जो कार्यक्रम बघितला, ऐकला, आत्ताचं भाषण ऐकलं, त्या आधीची भाषणं ऐकली आणि नंतर जे भाषण ऐकायचं आहे हे इमॅजिन करूनच इतकं अनौपचारिक जगलेला जगावेगळा माणूस, त्याचे विचार आणि त्याच्यावर काहीतरी औपचारिक आता मला बोलायचं आहे म्हटल्यानंतर पुजारी सरांचा तो प्रांत आहे, अधिकार आहे, माझा नाही. लेखकाची वाक्य पाठ करून तुमच्यासमोर सादर करणारा एक सामान्य नट मी. पण जे काय वाटलं ते नक्की बोलीन. मुळातच 10वीपर्यंत 35% अभ्यास आणि नंतर 50% अभ्यास करणारा विद्यार्थी मी. 35च्या वेळी 70% अभ्यास करायचा, 50च्या वेळी 100% अभ्यास करायचा, निदान 50% तरी आठवतं त्यातलं. मुळातच या सगळ्याची सुरुवात मला अशी करायची वाटते की 17 मार्च 2020ला मला अजूनही तो दिवस आठवतो आहे. काळा दिवस म्हणेन मी त्या दिवसाला. त्या दिवशी लॉकडाऊन डिक्लेअर व्हायचं होतं आणि आमचं शूटिंग बंद झालं आणि फक्त सकारात्मकतेवर त्या पुढचे मार्च, एप्रिल, मे, जून हे दिवस मी काढले. एकमेकांना सकारात्मकता यावी म्हणून मेसेजेस करत होतो आम्ही, सांगत होतो, भेटत होतो. आणि कधी हे परत सुरू होणार या विवंचनेत होतो सगळेच. व्यासपीठावर मी आज उभा आहे. मला काय वाटत असेल तुम्ही कल्पना करून बघा. आणि ती संधी मुळात या माणसामुळे मला आणि हे समोर बसलेले आमचे गुरु यांच्यामुळे आज इथे मिळाली. याबद्दल मी सगळ्यात आधी भाग्यवान समजतो. मी आज पहिला कार्यक्रम व्यासपीठावर उभं राहून करतो आहे आणि म्हणून मला गुरु यांचा फोन आला आणि मी म्हटलं मी येणार. सोलापूर माझं आवडतं गाव, माझे खूप आवडते मित्र इथे आहेत, जे आत्ताही इथे आलेले आहेत. गुरूंशी माझा खूप जुना संबंध आहे. सोलापूरचं थिएटर माझं खूप लाडकं थिएटर आणि त्याच थिएटरमध्ये गुरूंमुळेच 1-2दा तुरळक सर जॉन येवलेकरांची माझी भेट झाली होती. पण अशा काहीतरी कार्यक्रमासाठी त्यांच्यासाठी मला इथे यावं लागेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. आत्ता असं वाटतं की मधली 2 वर्ष तर ही वाया गेलीच, पण त्या आधीचीही वायाच गेली. अजून त्यांच्याबरोबर बसता आलं असतं आणि त्यांच्याकडनं काही ऐकता आलं असतं, खूप बरं वाटलं असतं. पण मगाशी जो उल्लेख झाला तो एक वेगळा आपलेपणा या कार्यक्रमाला आहे. प्रत्येकच ठिकाणी जाऊन असं म्हणायची पद्धत आहे की आजपर्यंत मी खूप पुरस्कार घेतले पण हा पुरस्कार जरा वेगळाच आहे. पण खरंच हा कार्यक्रम मला वेगळा वाटतो आहे. त्यांची कन्या मला येऊन स्टेशनवर भेटल्या. त्यानंतर ते जे काही बोलत होत्या, इथे येऊन त्यांनी जे मनोगत केलं, व्यक्त केलं, त्यातूनही तो आपलेपणा सतत जाणवत होता. आणि हा अनौपचारिकपणा, साधेपणा, खूप प्रेमळपणा. आणि मला धडधड वाढायला लागली होती की आता भाषण आणि या सगळ्या ह्याच्यावर मी काय बोलायचं. सोलापूरशी असाच संबंध माझा होता आधीपासून. इथले खाद्यपदार्थ, इथली कडक भाकरी, इथली दाण्याची चटणी, इथले मटणाचे उंडे, हे सगळे पदार्थ इथल्या मित्रांनी मला खायला घातले. आजपर्यंत किती वर्ष, 84 सालापासून दमणी नाट्यगृह होतं तेव्हापासून आणि नंतर हुतात्मा स्मारक असल्यापासून मी इथे येतो आहे. माझी जवळजवळ नाही सगळीच नाटकं इथे झाली. इथल्या प्रेक्षकांनी ती बघितली. सोलापूरकरांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. सोलापूरच्या मित्रांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. ह्या एका मित्राचा सहवास मला फारसा मिळाला नाही. पण आज जे सगळं ऐकतो आहे मी, ते एक वाक्य मला आठवतं.
एका मित्राने खूप पूर्वी मला ते वाक्य सांगितलं आणि तेव्हापासून दर गुरुपौर्णिमेला ते वाक्य मी माझ्या मित्रांना देतो. लर्निंग इज अ प्रोसेस आणि फ्रेंड इज अ प्रोसेसर. प्रत्येक नवीन गोष्ट असं मी त्याला म्हणतो की लर्निंग किंवा शिकणं ही एक प्रक्रिया आहे, ती तुमच्या मरणापर्यंत चालूच राहते. आणि तुमचा फ्रेंड, तुमचा मित्र, तुमच्या संपर्कात येणारा प्रत्येक नवीन गोष्ट, नवीन व्यक्ती ही ती प्रक्रिया करणारा असतो, करणारी असते. हा मित्र मला तेव्हा नाही जाणवला, इतका आत्ता माझ्यातली ती प्रक्रिया घडवणारा वाटला. सगळ्या चारोळ्या, सगळ्या गझल्स, मगाशी जो उल्लेख झाला तो परत एकदा मी करतो. या कार्यक्रमाची सुरुवात त्या कार्यक्रमाने केल्यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळी काहीतरी गंमत आली. सगळ्यांना कळलं की त्यांनी काय केलं आहे आणि मग ह्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि मग अजूनच धडधड वाढली आणि जबाबदारी वाढली. निवेदन, मिमिक, मधल्या गोष्टी भरून काढणारे अनेक कलावंत आपणही बघितले असतील, मी बघितलेत. मला एक असं जाणवलं या सगळ्याच ज्या व्यक्ती मी पाहिल्यात आत्तापर्यंत, एक माणूस जेवण डिझाईन करतो. मी आत्ताच नुकतीच शेफची भूमिका केल्यामुळे मला ते माहिती आहे. तो मेन्यू ठरवतो, एक जण ते तयार करतो. हॉटेल एका कोणाचं तरी असतं, तिथे पार्टी द्यायला माणूस कोणतरी एक आलेला असतो. ते पार्टीचं कारण अजूनच काहीतरी वेगळं असतं. जेवायला बसणारे अजूनच कोणतरी असतात. पण त्या जेवणाची जी गंमत असते ती जेवण वाढणाऱ्यामुळे येते. आणि हा जेवण वाढणारा जो आहे ना, तो हा निवेदक असतो, सूत्रधार असतो, कॉम्पेअर असतो. आणि तोच आपण विसरतो. पुलंच्या नारायणासारखा सगळी कामं करणारा नारायण शेवटी बिचारा कुठेतरी झोपलेला असतो. आणि सगळे गायकांचं कौतुक करतात, काय हुबेहूब रफी गायले, काय हुबेहूब किशोर गायले, काय हुबेहूब लता मंगेशकर गायले. पण जरा कल्पना करून बघा की लागोपाठ जर का गाणी असती तर तुम्हाला ती कंटाळवाणी झाली असती. त्याच्यामध्ये चव बदल म्हणून जो काय तो जो निवेदक असतो तो मध्येच तुम्हाला हसवतो, मध्येच थोडंसं टचकन डोळ्यातून पाणी आणतो. त्याच्या शेरो शायरीनी, त्याच्या काही कोट्सनी, त्याच्या काही वेगवेगळ्या अनुभवांनी, वेगवेगळ्या नकलांनी तुमचं थोडंसं चव बदलतो. म्हणजे अगदी सोलापुरी भाषेत सांगायचं तर किंवा आपल्या मित्रांच्या भाषेत सांगायचं तर चकणा जो असतो त्याशिवाय मद्याची गंमत येणार नाही. ह्याच्यात कुठेही वेगळा अर्थ घेऊ नका, पण तो फार आवश्यक असतो. आपण तोंडी लावणं ज्याला म्हणतो, तोंडी लावण्याशिवाय इतर गोष्टींची मजा नाही. नुसतीच पुरणाची पोळी तुम्ही खात राहिलात तर तुम्हाला मजा येणार नाही. मध्येच एक लोणच्याचं बोट तुम्हाला लागतं आणि ते तितकंच महत्त्वाचं असतं. असं मला हे कुठेतरी निवेदक नेहमी वाटत आले आहेत. त्यांच्या निरीक्षण क्षमतेबद्दल मला नेहमीच अचंबा वाटत आला आहे. ते आवाज कसा पटकन बदलतात याबद्दल मला नेहमीच विशेष वाटत आलं आहे. यांच्याबद्दल मी अजून एक जो उल्लेख ऐकला तो रिक्षामधून ते जे पब्लिसिटी करायचे, ही मला वाटतं जाहिरात क्षेत्राची सगळ्याची सुरुवात आहे. आणि ते ऐकायला मी पाहिलेले तसे रिक्षातून नाटकाची अनाऊन्समेंट करणारे काही, माझ्याच नाटकाची अनाऊन्समेंट करणारे काही जण कोकणातले, की ते काय असतं आणि ते आपली नोकरी सांभाळून मग ती पब्लिसिटी करून आणि मग एखादा ऑर्केस्ट्राचा प्रयोग करायचा आणि हे सगळं आपल्या कुटुंबासाठी करायचं आणि परत हसत राहायचं. हा जो काय एक वेगळाच हे आज मला तेव्हा जो नव्हता मिळाला त्या मित्राकडनं तो आज मिळाला. मी मित्रच म्हणतो त्यांना, कारण ते 18 वर्षाचे होते असं आत्ता आपण ठरवलं आहे. तेव्हा ते 81 होते असं मी म्हणतच नाही. वय ही मनाची अवस्था आहे असं पुलंनी सांगितलेलं आहे. तर आत्ता ही जी काय प्रक्रिया सकाळपासून सुरू झाली आहे किंवा मला गुरूंनी त्यांच्याबद्दलचं काही पाठवलं तेव्हापासून सुरू झाली आहे, ही खूप काही देणारी आहे. मध्ये मध्ये मला कॉपी करायला लागते, कारण मी काही पुजारी सरांसारखा समीक्षक किंवा त्याच्यावर अधिकाराने बोलणारा नाही. काही गोष्टी त्यांच्या मी वाचल्या, त्या मला खूप काही अंतर्मुख करून गेल्या वगैरे असे शब्द मी वापरत नाही, पण मजा आली त्या गोष्टींनी. खिशातले 4 पैसे असेपर्यंत गुत्त्यात थांबावं आणि रडणारी 4 माणसं असेपर्यंत तिथून निघून जावं. क्या बात आहे. म्हणजे मला
इतकं आवडलं हे की खरं किती करेक्ट आहे हे. फार छान. म्हणजे सुशील कुमारजींच्या ह्याच्यातून जसं आहे, प्रत्येकाच्याच मनोगतातून तुम्ही ऐकलं असेल की प्रत्येक गोष्ट प्रत्येक चारोळी काहीतरी तुम्हाला देऊन जाते, हसवते, रडवते, काहीतरी शिकवून जाते. लर्निंग इज अ प्रोसेससारखं ती प्रोसेस चालवणारा हा माणूस आहे. अजून एक आवडलेलं त्यांचं आहे, म्हणजे उषक्काल कितीही सुंदर असला तरी सूर्य तिथे फार वेळ थांबत नाही. हे फारच आवडलं मला की कितीही तुम्हाला एखादी गोष्ट आवडली तरी तिथे फार वेळ थांबायचं नसतं, नाहीतर त्याची गंमत जाते, अतिपरिचयात अवज्ञा होते. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ते इतकं करेक्ट त्यांनी सांगितलं आहे की तो काही क्षण असा उषक्काल दिसतो, त्याच्यानंतर तुम्हाला तो प्रखर व्हायला लागतो आणि आपण घरी जातो. आणि आपल्याला तेव्हा इतकं त्याची वाट पाहतो आपण, आता सूर्योदय दिसेल आणि तो काही क्षणच दिसतो आणि नंतर मात्र तिथून तो निघून जातो. फार काही विचार करायला लावणाऱ्या या गोष्टी होत्या. अजून एक गोष्ट आवडली त्यांची, म्हणजे ती फारच आवडली मला. लगाम नसणारा घोडा शर्यतीत जिंकू शकत नाही. कुठलंही स्वातंत्र्य म्हटलं तुम्ही तर त्यालासुद्धा एक चौकट असते. कुठलाही व्यवसाय म्हटलात तरी त्याला काहीतरी एथिक्स असतात. व्यवसाय आणि धंदा यातला फरक जो डॉक्टर तुम्हीसुद्धा नावाच्या नाटकामध्ये अजित दळवींनी लिहिला आहे की व्यवसाय म्हटलं की तो त्याच्यात स्वैर नसतं, त्याला काहीतरी चौकट असते, काही बंधनं असतात, काही शिष्टाचार असतात. स्वातंत्र्य म्हटलं तर त्याला एक काहीतरी घटना असते, स्वातंत्र्यालासुद्धा काहीतरी व्याख्या आहेत, काहीतरी चौकट आहे, स्वैराचार नसतो. ते एका 2 शब्दात त्यांनी इतकं छान दिलं आहे की लगाम नसलेला घोडा शर्यत जिंकू शकत नाही, तो सुसाट सुटेल कुठेतरी. आणि हे किती शिकवणारं आहे तुम्हाला की तुम्ही जेव्हा आयुष्याची ही शर्यत पळत असता तेव्हा तुम्हाला कुठेतरी ते लगाम पाहिजेतच. तो अंकुश मे बी तुमच्या सुरुवातीला आईच्या हातात असेल, मग गुरुच्या हातात असेल आणि सरते शेवटी तो बायकोच्या हातात येतो. हे त्यांनीच सांगितलेलं आहे. लाटण्याचं काहीतरी त्यांनी एक आयुधाची कल्पना मग अशी वापरलेली मी ऐकली. आणि सगळ्यात जास्त आवडलेलं त्यांचं एक काही कोट असेल किंवा वाक्य असेल तर ते म्हणजे अधर्म नव्हे तो धर्म. हे फारच आवडलं मला की कुठलाही धर्म असो त्यात जर अधर्म नसेल तरच तो धर्म आहे. हे तर फारच मला आवडलेल्या गोष्ट वाटली मला की धर्म म्हणजे धर्म खरं तर आपल्याकडे संकल्पना सगळी बदलत चालली. धर्म इज आपण म्हणूया की स्वभाव, त्याचा स्वभाव धर्म. मग ते प्रॉपर्टी, एखाद्या गोष्टीची ती गोष्ट असल्याची जी काही खुणा असतात म्हणजे धर्म. खरं तर आपण त्याला हिंदू मुस्लिम आणि सगळं काहीतरी करून टाकलं आणि वाटच लावून टाकली म्हणजे. पण त्यांनी फार सोपं सांगितलं की अधर्म नसतो तो धर्म, मग तो कुठलाही असो. असं खूप काय काय त्यांच्याबद्दल वाटत गेलं. आणि पुन्हा एकदा अशा एका लर्निंगची प्रोसेस एका आमंत्रणामुळे माझ्यात वाढवलेल्या मित्राच्या अशा काही खूप छान गोष्टींच्या प्रकाशनाकरता मला इथे यायला मिळालं. त्या माझ्या मित्राचे आभार मानतो. अजून ते गेले तसं मलाही वाटत नाही, तुम्हालाही वाटत नाही. प्रत्येकाने तोच उल्लेख केला की कुठल्या तरी खुर्चीवर ते बसलेले असतील, रिकाम्या खुर्चीवर बसलेले असतील असा मगाशी उल्लेख झाला. तर मला असं वाटतं की ते रिकाम्या खुर्चीवर नाही, ते प्रत्येकाच्याच कुठेतरी इथे बसलेले आहेत, आपल्याबरोबर आहेत, आपल्याबरोबर आहेत. माझी फारशी ओळख नाही तरीसुद्धा आहेत असं मला वाटायला लागलं. आणि त्यांनी मला आज जे काय माझ्यातली प्रोसेस सुरू केली या काही 4-5 गोष्टींनी, 4-5 गोष्टी नाही तर म्हणजे PhDचा विषय आहे किंवा MPhilचा विषय आहे, एवढा मोठा सगळा साठा डोक्यात विचार करायला दिला त्यांनी मला. असंच काही बाई मी लिहित आलो, माझ्या मित्रांनी त्याला प्रोत्साहन दिलं म्हणून ते सादर करत आलो. म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतं म्हणतात तसाच सोकावलो. सोलापुरातही बरेच त्याचे कार्यक्रम केले. बैठकीत बसलो की आपलं काहीतरी सांगायचं, त्यांनी वा म्हणायचे, मलाही बरं वाटायचं, त्याला वा म्हणतात म्हणजे चांगलं आहे. तर तसंच मी काहीतरी केलं, त्याच्यामुळे खूप जवळचं वाटलं, माझ्यापेक्षा खूपच वरच्या दर्जाचं आहे, खूप छान आहे. मला आश्चर्य वाटतं, मला हेवा वाटतो आहे की इतकं कसं ते सगळ्यांसाठी जगू शकले, कसं मित्रांचे होऊ शकले. आणि कुटुंबाच्या मनात सगळ्यात जर मला आज काय आवडलं असेल तर त्यांच्या कन्या बोलल्या किंवा त्यांचे इतर जे नातेवाईक बोलत आहेत. मग अशी कोंबडीचा एक काहीतरी किस्सा ऐकायला गेला किंवा इतर काही गोष्टी असतील. इतके ते
सगळ्यांचे लाडके होऊ शकले हा फार मोठेपणा आहे त्यांचा. बाकी औपचारिकपणा मी सोडून देतो, मला नाही काही समीक्षा करता येत त्यांच्या काव्याची वगैरे. त्यांच्या या साधेपणाचीच समीक्षा नाही, मला मिळावा तो साधेपणा एवढंच मी आज त्यांच्या जन्मदिनी मागतो. आणि त्यांच्या या कलंदरपणासाठी मी एक 4 ओळी कधीतरी लिहिल्या होत्या, त्या त्यांना आज अर्पण करतो, तुम्हालाही सांगतो. त्या ओळी अशा होत्या: शहाण्यांचे ते कसले जगणे, शहाण्यांचे ते कसले जगणे, जगाप्रमाणे जगती जे. शहाण्यांचे ते कसले जगणे, जगाप्रमाणे जगती जे. वेडे जगती मनाप्रमाणे, जगही त्यांच्या मागे वेडे. तर असे वेडे आयुष्यात मलाही आजपर्यंत खूप भेटले, ची यादी खूप मोठी आहे. त्या प्रत्येक वेड्याला भेटल्यानंतर मी स्वतः त्याच्यासारखा वेडा व्हायचा प्रयत्न केला. असे काही वेडे मित्र माझे इथे बसलेले आहेत. हे वेडे आमचे कंत्राटदार इथे बसलेले आहेत, ज्यांनी वेळ घेऊन नाटकाचे दौरे केले, आमचे नाटकाचे प्रयोग केले. तुम्ही वेड्यासारखं माझ्यावर प्रेम केलं, मीही वेड्यासारखी नाटकं केली. अशीच वेडे माणसं भेटत राहोत. यानंतरही एक वेगळे चांगल्या अर्थाने वेडे बोलणार आहेत, त्यांचं मलाही भाषण ऐकायचं आहे. अशा आधीचं भाषणही मी वेड्यासारखं ऐकलं. हे वेड जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. ते वेड आपल्यामध्ये कायम राहू दे. लवकरात लवकर आज रंगभूमी व्यासपीठ म्हणून आपण त्याच्यावर मी उभा राहिलो आहे, आणि लवकरात लवकर ही रंगभूमी परत कार्यरत होऊ दे, अशी पुन्हा त्याच रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या एका कलावंताकडे त्यांच्या जन्मदिनी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद. अतिशय मनमोकळं आणि मनापासून उत्कट असं आपण ज्याला म्हणतो तसं एक मनोगत आपण ऐकलं. आणि एक उल्लेख त्यांनी केला मगाशी जाता जाता शेफ म्हणून काम करतानाचा. तर या ठिकाणी चकणा ह्या शब्दाऐवजी मी म्हणेन, आपण आपल्या पदार्थामध्ये जेव्हा ताट वाढतो तेव्हा पदार्थात जी डावी बाजू असते ती खरं तर सगळ्यात उजवी असते. म्हणजे चटणी, कोशिंबीर आणि लोणचं आपण जेव्हा ताटात वाढतो तेव्हा ते सगळ्यात उजवं असतं आणि त्याला आपण डावीकडे ठेवतो. पण असा हा जो एक स्वाद आपल्याला डाव्या बाजूने येतो, तो स्वाद या सगळ्या मनोगतांमधून येतो आहे. आणि आणखीन त्याच्यावरती माधुर्य आपल्याला देण्यासाठी मी आमंत्रित करते सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सुनील शिंदखेडे सर. सरांचा परिचय आपल्याला सगळ्यांना आहे. सरांच्या कारकिर्दीमध्ये आकाशवाणीने अनेक उत्तमोत्तम कार्यक्रमांची निर्मिती केली आहे, ज्यामध्ये खरं तर सर जॉन येवले केले आणि आजही ते गाजत आहेत. सर स्वतः उत्तम साहित्यिक आहेत, कलावंत आहेत, कविता उत्तम करतात आणि आत्ता नुकताच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना दत्ता हलसगीकर पुरस्कारही जाहीर झाला आहे. त्याबद्दलही मनापासून अभिनंदन. आणि सरांचं मनोगत आपण ऐकण्यास उत्सुक आहोत. मी सरांना विनंती करते. ज्यांच्यासाठी आपण सगळे इथं जमलोत तो देवमाणूस सर जॉन येवलेकर, ज्यांच्या हस्ते त्यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी झालं, ते ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर गिरीश ओक, ज्यांची मनोगत आपण आत्ता ऐकलीत ते आदरणीय दत्ताजी गायकवाड आणि डॉक्टर सुहास पुजारीजी. प्रास्ताविकातून रूपश्री येवलेकर यांनी आपल्या वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. आणि आपण सर्व स्नेहीजन या ठिकाणी कार्यक्रमाला आल्यानंतर सुरुवातीलाच कविता वाचन या ठिकाणी रंगलेलं होतं. शोभाताई, सागर आणि बलवंत या तिघांनीही अतिशय बहारीने या कवितांचं वाचन सादरीकरण या ठिकाणी केलं. जॉन येवलेकर हे हरहुन्नरी कलावंत म्हणून आपल्याला सर्वांना माहीत आहेत. माझी त्यांची कवी म्हणून खरं तर या निमित्तानंच ओळख झाली. त्यांच्यातलं कलंदरपण हे मला माहिती होतं, त्यांच्या भेटी झाल्या त्यावेळी त्यातनं जाणवलं ते सगळं. पण त्यांच्यातला कवी हा काहीसा मला वाटतं दुर्लक्षितच राहिला. तो या निमित्तानं प्रकाशात आला. याबद्दल रूपश्री आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांना खरोखर धन्यवाद द्यायला हवेत. हे कविता वाचन इथं सादरीकरण सुरू असताना मला असं वाटलं की जॉन येवलेकर यांच्या कविता या मित्रांच्या घोळक्यामध्ये टाळी घेत देत अगदी छान बहरणाऱ्या अशा कविता आहेत. पण या दालनामध्ये त्या संकोचल्या नाहीत. अतिशय दिमागदारपणे
या तिघांनी या कविता इथे सादर केल्या आणि त्या कवितांना दाद मिळाली याबद्दल या तिघांनाही मी धन्यवाद देतो. हरहुन्नरी असा हा कलावंत. आपल्या कवितेचं हे कौतुक ऐकायला बघायला आज ते नाही आहेत, पण त्यांचा कविता संग्रह प्रकाशित होतो आहे याबद्दल मला आनंद होतो आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की भावनांच्या अभिव्यक्तीसाठी कविता हे माध्यम खरं म्हणजे सोपं नाही. त्यातही गझल हा तर अवघड प्रकार. गझलच्या तंत्राचा अभ्यास आणि सराव बराच करावा लागतो. पण जॉन येवलेकर यांच्या या कवितांमध्ये खूपच आपल्याला वेगळेपण असं जाणवतं. याचं कारण असं की त्यांनी आनंदासाठी किंवा स्वांत सुखाय अशी ही कविता लिहिलेलीच नाही आहे. त्यांच्या लिखाणाच्या मुळाशी करुणेची ओल आहे. लोटली मी जीवनातली सारी लटकी नाती, मरण सुंदर माझ्याजवळ गात गात आले, असं हे त्यामुळेच लिहू शकलेत. समाजातल्या व्यथांना बोलकं करणं, व्यंगावर नेमकं बोट ठेवणं हा त्यांच्या कवितेचा स्थायी भाव आहे असं म्हटलं तरी चालेल. रस्त्यालगत उघड्यावर जगणाऱ्यांबद्दलची त्यांची कळवळ असो किंवा भुकेल्या लेकराला पाजणाऱ्या अर्धपोटी माऊलीच्या मनातली खळबळ असो, जॉन येवलेकर यांच्या लेखणीला हुंदका फुटल्याशिवाय राहत नाही असं मला म्हणावंसं वाटतं. माणसाच्या पराधीनतेची आणि सर्व शक्तिमान ईश्वरी सामर्थ्याची जाणीवही या कवीला आहे आणि या जाणीवेतूनच त्यांनी कविता लिहिल्या आहेत. पण या सर्व कविता फक्त वेदनेला फुंकर घालणाऱ्याच आहेत असं नाही, तर प्रेमकविताही काही आहेत आणि यातही वेगळेपण आहे. तू हसलीस तर तो चंद्रमा हसतो, तू हसलीस तर तो चंद्रमा हसतो, अन सूर्य बुडतो रागावतेस तेव्हा. वरवर साध्या वाटणाऱ्या ओळींमध्ये खूप सखोल असं आपल्याला जाणवतं. काही कवितांमध्ये हा कवी फटकळपणेही व्यक्त होतो. उदाहरणार्थ मित्र ही एक कविता त्यांची या संग्रहातली. काही शब्द आपल्याला कवितांमध्ये बघण्याची वाचण्याची सवय नसते, पण या कविता संग्रहामध्ये आणि जॉन येवलेकर यांच्या कवितांमध्ये असे अनेक शब्द आहेत जे कवितांमध्ये आपल्याला पहिल्यांदाच भेटत आहेत आणि ते अतिशय स्वाभाविकपणे आणि अपरिहार्यपणे तिथे येत आहेत. त्यांना पर्याय नाही असंही लक्षात येतं. अनेक चारोळी या कविता संग्रहामध्ये आहेत. त्यातली मला आणखी भावलेली एक अशी आहे की अरे मानसा मानसा जीव तुझा कापूस, वात जळू दे भक्ती रंगे, वशील तू देव माणूस. असा हा देव माणूस रूपश्री येवलेकर आणि जॉन येवलेकर यांचं वडील आणि मुलीचं जे नातं आहे, मंजुषा गाडगे यांनी आत्ता उल्लेख केला आकाशवाणीवरच्या त्या कार्यक्रमाचा. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आले होते कल्पवृक्ष कन्येसाठी आणि ती मुलाखत फार सुंदर रंगली, छान झाली, प्रसारितही झाली. त्यावेळी त्यांच्यातलं जो प्रेमळ असा पिता आहे, वडील आहे, त्यांचं एक आगळं अनोखं असं एक रूप बघण्याची त्यावेळी संधी मिळाली. बोलतानासुद्धा ते अतिशय भावूक झाले होते, भारावून गेले होते आणि त्यांना त्यांच्या या तिन्ही मुलींबद्दल, आपल्या परिवाराबद्दल अतिशय अभिमान होता, प्रेम होतं आणि त्या प्रेमातूनच त्या परिवाराची जडणघडण झालेली आहे. अतिशय उच्च विद्याविभूषित असा हा परिवार. त्यांनी आपल्या वडिलांबद्दलच्या या आठवणी आणि जो आनंद आहे हा सगळ्यांसोबत आपल्यासोबत वाटून घेतला आहे आज या ठिकाणी. याचा मला अतिशय आनंद होतो आहे. त्यांच्या हयातीत हा संग्रह आला असता तर त्या आनंदात ते लहान मुलासारखे न्हावून गेले असते, आनंदून गेले असते असं मला वाटतं. पण ते आहेत आपल्यामध्ये. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा आपण देऊया आणि हा आनंद त्यांच्यासोबत आपण साजरा करूया असं या ठिकाणी शेवटी मी नमूद करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. खरं तर कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येतो आहोत, पण तत्पूर्वी आत्ता ज्या सगळ्यांनी ज्या कविता वाचनाचा उल्लेख केला त्यांचा आणि हे पुस्तक अतिशय देखण्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर सादर करणाऱ्या प्रकाशकांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. सुरुवातीला मी सुविद्या प्रकाशनाचे श्रीयुत बाबूराव मैंदर्गीकर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन आमचा सत्कार स्वीकारावा आणि डॉक्टर गिरीश ओक यांना विनंती करते की त्यांनी श्रीयुत बाबूराव मैंदर्गीकर यांना सन्मानित करावं.
या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते श्रीमती तेजश्री येवलेकर यांना. नमस्कार. सर जॉन येवलेकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या काव्यसंग्रह प्रकाशनाच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांचे मी तेजश्री जॉन येवलेकर मनपूर्वक आभार मानते. सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलेले आकाशवाणीचे माननीय श्री सुनील शिंदखेडे सर यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन आमच्या वडिलांच्या प्रेमाखातर इथे उपस्थित राहिले, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. देव माणूस या सर जॉन येवलेकर काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी अत्यंत बिझी असूनही आमच्या विनंतीला मान देऊन आज आपल्यामध्ये हजर असलेले प्रमुख पाहुणे आणि लोकप्रिय अभिनेते माननीय डॉक्टर श्री गिरीशजी ओक यांचे मी सर जॉन येवलेकर प्रतिष्ठानतर्फे मनपूर्वक आभार मानते. महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री सुहास पुजारी सर यांनी आपला बहुमोल वेळ देऊन ते येथे उपस्थित राहिले, त्याबद्दल जॉन येवलेकर परिवारातर्फे मी त्यांचे मनापासून त्यांना धन्यवाद देते आणि त्यांचे आभार मानते. आमच्या वडिलांचे जवळचे स्नेही व ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री दत्ताजी गायकवाड साहेबांचेही मी आज इथं उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानते. मुंबई सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलावंत तसेच आमच्या वडिलांचे जवळचे मित्र माननीय श्री अकबर सोलापुरी सर यांचे मी प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून आभार मानते. आमचे ख्रिस्त धर्मगुरू इमॅन्युअल मेत्रे साहेब, रेव्हरंड मेत्रे सर यांनी इथे उपस्थित राहून हा कार्यक्रम आशीर्वादित केला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. तसेच शोभा बोल्ले मॅडम यांनी सुंदर काव्यवाचन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. तसेच आपल्या लाडक्या मंजुषा गाडगे मॅडम यांनी उत्कृष्ट निवेदन करून कार्यक्रमामध्ये रंगत आणली आणि कार्यक्रम उत्कृष्टरित्या आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. तसेच फेसबुकवर यूट्यूबवर कार्यक्रम प्रसारित करीत आहेत ते यस न्यूजचे श्री शिवाजी सुरवसे यांचेही मी प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून आभार मानते. वडिलांचे अत्यंत जवळचे स्नेही श्री गुरु वठारे सर यांचेही मी मनापासून आभार मानते. आजच्या कार्यक्रमासाठी हा सुंदर हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल हॉटेल बालाजी सरोवरच्या सर्व स्टाफचे, मॅनेजमेंट कमिटीचे मी मनापासून आभार मानते. हां, आणि इथे उपस्थित राहिलेले सर्व चॅनलचे, सर्व आपल्या प्रेसचे जे पत्रकार, फोटोग्राफर्स आहेत त्या सर्वांचेही मी मनापासून आभार मानते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतलेली आहे ते सर्व लहान थोरांचे, सर्व ज्ञात अज्ञानांचे मी येवलेकर परिवारातर्फे मनापासून आभार मानते. आणि जे आपल्या हॉलचे इंटिरियर डेकोरेशन केलेलं आहे त्या सर्वांचे, त्या सर्व कलाकारांचे मी मनापासून आभार मानते. तसेच आता फेसबुकवर लाईव्हवर जे कार्यक्रम पाहत आहे सर्व प्रेक्षक वर्ग व आमचे स्नेही जे आता आपल्या या लिंकला अटॅच होऊन हा कार्यक्रम पाहत आहेत त्या सर्वांचेही मी सर जॉन येवलेकर प्रतिष्ठानतर्फे मनापासून आभार मानते. पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचे आभार त्यांच्या उपस्थितीबद्दल, आणि त्यांनी अतिशय हृदय भाषण केलं आणि सुंदर भाषण करून आमच्या वडिलांप्रती जे प्रेम आणि आदर दाखवला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपला असं जाहीर करतो आहोत.